नमस्ते, मेरा नाम संचिका गुप्ता है और मैं इको इंडिया में मैनेजर के पद पे मैं काम करती हूँ। पीएमसी बैच 6 मॉड्यूल 2 इन्फेक्शन प्रिवेंशन एंड कंट्रोल प्रोग्राम में मैं आप सभी लोगों का हार्दिक स्वागत करती हूँ। मेरे साथ ट्रेनर मैम प्राजक्ता पाटिल भी जुड़ चुकी हैं। लेकिन मैम के लेक्चर के पहले हम सबसे पहले कुछ जनरल अनाउंसमेंट्स करते हैं। सबसे पहले हम एजेंडा रिव्यू करेंगे। आज मैम का लेक्चर होगा सबसे पहले और मैम के लेक्चर के टाइम पे मैं किसी को भी अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी। नो ऑडियो। कुछ लोग दिख रहे हैं मेरी आवाज सुनाई नहीं दे रही है। आप लोग मुझे बताएंगे मेरी आवाज सुनाई दे रही है या नहीं? अनम्यूट करके कोई बोलेगा? यस मैम। मैडम। अच्छा, आवाज आ रहा है। यस मैम। ओके ओके गुड। तो जो लोग मेरी आवाज नहीं सुन पा रहे हैं, एक मिनट मैं जरा लिखूं, प्लीज इनेबल योर ऑडियो। तो मैंने मैसेज डाल दिया, जो लोग मेरी आवाज नहीं सुन रहे हैं प्लीज इनेबल योर ऑडियो, क्योंकि आपके ऑडियोज कनेक्टेड नहीं होंगे इसलिए मेरी आवाज सुनाई नहीं दे रही। मैं दिया है तो वो लोग पढ़ लेंगे क्योंकि सुन तो वो पा नहीं रहे। अब आगे, हाँ, तो हम एजेंडा रिव्यू कर रहे थे। मैम का लेक्चर सबसे पहले होगा। मैम के लेक्चर के टाइम पे मैं किसी को भी अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी, जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सके बिना किसी बैकग्राउंड नॉइसेस के। और मैम के सेशन के टाइम पे अगर आपका कोई भी सवाल होता है आप चैट बॉक्स में लिख सकते हैं। आई विल कीप एन आई ऑन द चैट बॉक्स सो दैट इट विल बी एन इंटरेक्टिव सेशन। मैम के सेशन के बाद हमारा एक ओपन डिस्कशन राउंड होगा, जिसमें हम जो है अनम्यूट एक्सेस देंगे और आप अपने सवालों को अनम्यूट करके पूछ सकते हैं या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकते हैं। और अंत में मैं आपको एक फीडबैक राउंड होगा। मैं फीडबैक का लिंक मैं शेयर करूंगी चैट बॉक्स में और आप लोग से रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग उसको जरूर भरें। ध्यान रखिए, मीटिंग के पूरे टाइम पे आपको रहना है, स्टार्टिंग से लेके एंड तक, मतलब मैम के लेक्चर से शुरुआत होने के और लास्ट तक। प्लीज बीच में मत छोड़िएगा, बहुत इंपॉर्टेंट है। बहुत सारे रिसोर्सेस लगते हैं इन लेक्चर्स को मतलब ऑनलाइन कराने के लिए। फायदा उठाइए, मैं यही बोलूंगी। इसका पूरा लाभ लीजिए। इट विल हेल्प यू लाइक एनीथिंग। इट इज बीएमसी बैच 6, तो उसके पहले भी बैचेस रहे होंगे ना, तब हम 6 तक पहुंचे हैं। 1 to 5 चल रहे हैं, ठीक है? तो प्लीज यूटिलाइज दिस अपॉर्चुनिटी दैट इज गिवन टू यू। दूसरी बात, वीडियोस ऑन। यस, आप सभी लोगों से मैं रिक्वेस्ट करूंगी अपनी वीडियोस ऑन रखिए, क्योंकि हमारे ट्रेनर मैम को लोगों को देख के पढ़ाने में अच्छा लगता है ब्लैक स्क्रीन के बजाय। उससे एक फायदा और होगा, ये मेरा अपना पर्सनल बेनिफिट है। मैं आप लोगों को कैसे पहचानूंगी? नाम से शायद मुझे याद ना रहे। एक नाम न जाने कितने लोग के हो सकते हैं हमारे देश में, लेकिन चेहरा ध्यान में रहता है। कभी मिले तो याद आ जाएगा, वरना ब्लैक स्क्रीन रहेगी, चेहरा नहीं जानते, शायद पहचान ना पाए। तो इससे हमारा पहचान बढ़ाने के लिए भी हमें जरूरी है हम वीडियोस ऑन रखें। रिक्वेस्ट है, आप जैसा चाहें। जो लोग हमारे साथ मीटिंग में ओप्पो, वीवो, लिनोवो या किसी नंबर से जुड़े हुए हैं, मैं उन सबको रिक्वेस्ट करूंगी कि गैलेक्सी, यस गैलेक्सी J7 प्राइम, प्लीज अपना रीनेम करें अपने आप को। रीनेम कैसे करेंगे? अपने जूम इंटरफेस पे सबसे राइट हैंड साइड कॉर्नर पे 3 ब्लू डॉट्स होते हैं, उस पर क्लिक करें और फिर रीनेम का ऑप्शन लास्ट में है और आप अपना शुभ नाम वहां पे लिखें। अगर हम आपको ओप्पो, वीवो या गैलेक्सी के नाम से बुलाएंगे, प्लीज अच्छा नहीं लगेगा, बहुत खराब लगेगा। और आप लोग बीएमसी बैच 6 में हैं और आप लोग सारे सेशंस इसी में ही अटेंड करेंगे। आगे बढ़ते हैं। नाउ आई विल इंट्रोड्यूस आवर ट्रेनर मैम प्राजक्ता पाटिल जी, हु इज करेंटली द प्रिंसिपल इन द स्कूल ऑफ नर्सिंग LTMG Hospital, Sayan, Mumbai. She has a rich experience of more than 12 years as a clinician and in academics. She is MNC examiner since many years. She has been a resource person for several DOT, including GFATM on HIV/AIDS, GFATM on tuberculosis, MDACS on HIV/AIDS, promotion of mental health of healthcare providers during COVID-19 pandemic. A very warm welcome to Prajakta ma'am. The floor is all yours, ma'am. I have given you screen sharing access. Kindly unmute yourself to speak. Ma'am, I cannot hear you. I cannot hear you, ma'am. Maybe your Bluetooths are not connected.
Participants, can you hear ma'am voice? Can you write in the chat box? No. Ma'am, I would request you that if your Bluetooth is not working, you can use your computer speakers. No, I cannot hear. Hello. Hello. Yes, ma'am. Now I can hear you. Am I audible Good. now? Yes, ma'am. Yes. Prajakta ma'am, we could hear your voice. ऐकायला येते का सगळ्यांना? Yes. Yes, ma'am, I can hear you. Thank you and warm welcome to all. As we are starting with the sessions of infection control, and we are very much thankful with the Eco India and with collaboration of Eco India and MCGM. So MCGM has given a wonderful opportunity for this TOT, as we all are aware that what is the need of infection control in our healthcare setup. And as a nurse, I hope that everybody is aware about this importance of the infection control, and it's a good opportunity that we have received it, and I hope that everybody will be attentive. थोडं सेशन्स मी माझं मराठीमध्ये घेईन, मला वाटतं सगळ्यांना चालेल, कारण मी बरेचशी नावं बघते तर मला बऱ्यापैकी मराठीच वाटत असेल. जर कोणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काही कळत नसेल तर प्लीज तुम्ही हँड रेज करा आणि मला नक्की तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी लगेच त्याचे आन्सर तेव्हाच्या तेव्हा देऊ शकेन. आपला आजचं मॉड्यूल सेकंड मॉड्यूल आहे आणि मला वाटतं इंट्रोडक्शन पार्ट तुमचा झाला असेल, तर मी त्या अगोदर आपलं जे मॉड्यूल आहे विच इज गिवन बाय इको इंडिया, which is given by Eco India, and we are at present we are dealing with the Eco India training program on infection prevention and control practices for nursing profession of Maharashtra state. Yes, at present we are dealing it with the Maharashtra state's nurses, and here we will start with the module, second module, that is infection prevention and control program. I will just read out the disclaimer, म्हणजे आपल्याला माहिती पडायला पाहिजे की आपला जो हा प्रोग्राम आहे तो साधारणपणे कोणाकोणाच्या मदतीने आणि कोण कोण त्याच्यामध्ये इच्छुक आहेत, कुठले कुठले सोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. तर this module has been developed by Eco India for the purpose of training the healthcare professionals in infection prevention and control, and is intended for training of nurses of Maharashtra only. The information provided in this module and presentation are taken from credible sources only. We would like to acknowledge the sources MOH, FW, ICMR, NCDC, WHO, and CDC. We would also like to thank Dr. Pawan Kumar, Dr. Sanjeev Singh, and Dr. Vijay Negalur for providing the content for some modules. All content, including text,
graphics, images, and information content on or available through these sessions is for education and information purpose only. आपल्या आजचे जे मॉड्यूल आहे त्याचं स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, आपले जे उद्दिष्ट आहेत ते काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर हे मॉड्यूल झाल्यानंतर जे कोणी आपले पार्टिसिपंट्स आहेत त्यांना काय अंडरस्टँड होईल, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द आयपीसी प्रोग्राम, स्ट्रक्चर ऑफ आयपीसी कमिटी, आयपीसी मॅन्युअल अँड रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आयपीसी, मला वाटतं आयपीसी हे जे शॉर्ट फॉर्म आहे त्याच्यावरनं बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल. आपली जी इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल कमिटी असते, प्रत्येक आता मॅन्डेटरी आहे, प्रत्येक हॉस्पिटल सेटअप मध्ये ही जी कमिटी आहे ती कार्यरत असते. तर आपल्याला या कमिटी बद्दल आजचं जे स्पेशल मॉड्यूल आहे ते आपल्या या कमिटीशी रिलेटेड आहे. आणि ही कमिटी आपल्या प्रत्येक जी आपल्याला मॅन्डेटरी केलेली आहे प्रत्येक क्लिनिकल मध्ये असणं, तर ह्याची का गरज आहे हे आपल्याला ओव्हरऑल या मॉड्यूल मधून कळेल. तर आपल्याला हे समजून घ्यायचे की या कमिटीची उद्दिष्ट काय असतील, ह्या कमिटीचं स्ट्रक्चर काय असेल, कशा प्रकारे ही बनलेली असेल. त्याच्यानंतर जे आयपीसी तर्फे जे मॅन्युअल बनवलं जातं, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले काहीतरी एक स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक जी क्लिनिकल सेटअप आहे तिथे आपल्याला एक ठरवून दिलेले प्रोटोकॉल्स असतात, जेणेकरून आपलं जे रोजचं रुटीन आहे किंवा आपली जर काही इमर्जन्सी अचानक आलेली असेल तर त्याच्यासाठी आपण तयार राहावं. त्याच्यासाठी आपल्याला काही प्रोटोकॉल दिलेले असतात, त्याने ते माहिती करून घेणं हे प्रत्येकाची जबाबदारी असते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती पडले पाहिजे की रोल्स, जबाबदाऱ्या, तुमची भूमिका त्याच्यामध्ये काय आहे आणि तुमच्या जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये ऍज अ त्याच्यातल्या प्रत्येक कमिटी मेंबर म्हणून तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी राहतील. कधी ना कधी, केव्हा ना केव्हा तरी तुम्ही त्या पदावर येऊ शकता किंवा त्या पदावर असलेल्या व्यक्तीबरोबर जेव्हा तुम्ही संपर्कात येता तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मी ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे ती मला कशा प्रकारे मदत करू शकते. तर ह्या गोष्टी आपल्याला आजच्या या मॉड्यूल मधून समजून घ्यायचे आहे. तर जसं मी म्हटलं, आपल्या प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल कमिटी असतं आणि त्याची जर डेफिनेशन बघायला गेलं तर अन इन्फेक्शन कंट्रोल कमिटी इन्क्लूड्स अ मल्टीडिसिप्लिनरी टीम अँड डिपेंड्स ऑन इन्फॉर्मेशन शेअरिंग, इनपुट अँड कोऑपरेशन बिटवीन टीम. म्हणजे आपली जी इन्फेक्शन कंट्रोल कमिटी म्हटलं तर इन्फेक्शन म्हटलं तर आपल्याला असं वाटतं मायक्रोबायोलॉजी, आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे जे काही इन्फेक्शन होत आहे त्याच्यासाठी जबाबदार कोण आहेत तर मायक्रोबायोलॉजी वाले, किंवा जी गोष्ट जे वैद्यकीय अधिकारी आहेत तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंडर येतात ते इन्फेक्शन होतात ते त्यांचं त्यांनी बघितलं पाहिजे. पण आपण जेव्हा कंट्रोलच्या दृष्टिकोनातनं बघतो तर कंट्रोल करणं हे केवळ एकाच्याच हातामध्ये नसतं. तर हे काय आहे, तर हे सामूहिक एकत्रितरित्या आपल्याला याच्या विरोधामध्ये काय करायचं आहे, जे काही स्टँड घ्यायचं आहे, की जी काही प्रतिक्रिया आपल्याला करायची आहे, जी काही ऍक्शन्स आपल्याला करायचे आहेत ते एकत्रितरित्या आपल्याला करायचे. तर याच्यामध्ये कशाचा समावेश असतो की मल्टीडिसिप्लिनरी वेगवेगळ्या आपल्या ज्या कुठल्या क्षेत्रातली ज्या व्यक्ती येतात ह्याच्याशी संपर्कामध्ये त्या सगळ्यांनी एकत्रितरित्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, एकमेकांनी आपल्याला जी माहिती प्रोव्हाइड झालेली आहे ती माहिती जेव्हा आपण शेअर करणार आहोत त्याचे आपल्याला इनपुट्स मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एकमेकांना सहकार्य करून काय करणार आहोत, एकमेकांच्या सहकार्याने आपण ही कंट्रोल कमिटी बनवणार आहोत आणि चालवणार आहोत. तर आता जर मी म्हटलं की टीम, तर ह्या टीम मध्ये कोण कोण असलं पाहिजे. The team should include healthcare workers from all relevant fields like management, medicine, surgery, pharmacy, clinical microbiology, etc. म्हणजे साधारणपणे जर समजा कुठल्याही जनरल व्यक्तिगत किंवा एक हॉस्पिटल लेवलला जर आपल्याला एक कमिटी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे ह्या सर्वांचा सहभाग झाला पाहिजे. कुठला तर पहिली गोष्ट येते म्हणजे व्यवस्थापन. आपली जी मॅनेजमेंट मधली जी व्यक्ती आहे ती त्याच्यामध्ये एक पदाधिकारी म्हणून देखील असू शकते. त्याच्यानंतर वैद्यकीय, कारण वैद्यकीय क्षेत्र वेगळं आहे, शल्य चिकित्साचं क्षेत्र वेगळं आहे. फार्मसी म्हणजे मेडिसिनशी रिलेटेड, कारण आपण जेव्हा म्हणतो की आपण कुठल्याही रोगाचं निदान झाल्यानंतर त्याच्याबद्दल आपण त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी जे आपण पहिलं पाऊल उचलतो त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्याच्यासाठी आपण औषधं प्रोव्हाइड करतो. तर औषधं कुठल्या प्रकारे प्रोव्हाइड करायची, ती कशी घेतली पाहिजे, ती कुठल्या मात्रेमध्ये घेतली पाहिजे, हे देखील काय आहे, इन्फेक्शनशी निगडीत आहे.
तर त्यामुळे आपल्याला फार्मसी मधून देखील एक व्यक्ती त्याच्यामध्ये इन्क्लूड केली पाहिजे. त्याचबरोबर आपण म्हणतो क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, म्हणजे जे मायक्रोबायोलॉजिस्ट असतात, सूक्ष्म जंतू शास्त्र विभागातले जे अधिकारी असतात किंवा जी कोणी व्यक्ती असते, तर त्यांचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग असतो. कारण आपली ही जी लढाई आहे, आपण इन्फेक्शन म्हणतो, इन्फेक्शन कशामुळे होतं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतं. तर आपली इन्फेक्शन कंट्रोल करतोय म्हणजे आपण तात्पर्याने काय करतो आहोत, तर आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सना कंट्रोल करतो आहोत. एक तर त्यांची वाढ थांबवतो आहोत किंवा त्यांचा समूळ नायनाट करत आहोत, किंवा ते त्यांची जी रोग निर्माण करण्याची शक्ती आहे ती आपण थोपवून धरत आहोत. तर याच्यासाठी आपल्याला मदत कोण करत असतं, तर आपले मायक्रोबायोलॉजिस्ट. The committee should ensure a working relation with all staff and administration to ensure program visibility and effectiveness in case of outbreak or during routine surveillance. म्हणजे असं नाही की आता आपण जास्त आपल्याला ह्याची काळजी घ्यायची किंवा याच्याकडचा आपला दृष्टिकोन या एक कोविडमुळे आपला एक बदललेला आहे. पण आपल्याला सर्व श्रुत आहे की इन्फेक्शन कंट्रोल करणं हे किती गरजेचं आहे. जेव्हा आपण हेल्थ केअर सेटअप मध्ये काम करत आहोत तेव्हा आपल्याला ह्याची जाणीव आहे की इन्फेक्शन कंट्रोल करणं किती गरजेचं आहे किंवा प्रिव्हेन्शन करणंच किती गरजेचं आहे. तर ही जे कमिटी आहे, हिचं जे काम आहे, कार्य आहे, हे जर आपल्याला इन्श्युअर करायचं असेल तर ते कसं करू शकतो, एकमेकांच्या चांगल्या कार्यान्वित आपले जे रिलेशन्स आहेत त्यांच्या मार्फतच आपण ही जी काही प्रोग्राम आहे ते सेटअप करू शकतो, किंवा प्रोग्राम कसा, त्याची आखणी कशी करायची, त्याचा परिणाम कसा असला पाहिजे, हे आपण कशा प्रकारे हे करू शकतो. तर सामान्य खबरदारी आपल्याला काही घ्यायची आहे. आणि स्पेशल फक्त आउटब्रेक्स मध्ये नाही, म्हणजे कोविड मध्ये नाही, तर असं आहे का की कोविड आहे म्हणून आपण इन्फेक्शन कंट्रोलचा विचार करत आहोत, नाही. आपण इन्फेक्शन कंट्रोलचा हा कायम विचार करत आहोत, कारण आपल्याला विविध प्रकारच्या रोगांना काय करायचं आहे, आळा घालायचा आहे, त्यांना प्रतिबंध करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला रुटीन सर्व्हेलन्स मध्ये देखील या कमिटीची गरज आहे. तर आपण जे म्हणतो की ह्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, तर ह्या स्ट्रक्चर बद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण साधारणपणे आपण जसं म्हणतो की एक कमिटी आहे, तर त्या कमिटीला प्रथमतः काय असलं पाहिजे, कोणी ना कोणीतरी त्याचा एक आधारस्तंभ असला पाहिजे. तो आधारस्तंभ कोण असू शकतो, तर त्याचा चेअरपर्सन जो असणार तो त्याचा आधारस्तंभ असतो. म्हणजे त्याचा अध्यक्ष एक असला पाहिजे. तो साधारणपणे आपल्या हॉस्पिटलमधील डीन किंवा जे कोणी ट्रस्टी असतात त्यांच्यापैकी एक बोर्ड असतात, बोर्डचे जे कमिटी मेंबर्स असतात त्यांच्यापैकी कोणी ना कोणीतरी पदाधिकारी असतात. तर एक अध्यक्ष असला पाहिजे. दुसरं म्हणजे एक इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर असला पाहिजे. तिसऱ्यामध्ये जी काही लोकल लेवलची कमिटी असते आणि त्याच्यामध्ये आपलं एक टीम वर्क असतं. जसं आपण म्हटलं त्या टीम मध्ये कुठला समावेश असला पाहिजे, तर ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंटचा, मेडिकलचा, सर्जिकलचा आणि सपोर्ट सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला CSSD जे आहे, जे आपल्याला काही स्टरलायझेशन करायला मदत करत असतात किंवा त्याचा फॉलोअप ठेवण्यासाठी मदत करत असतात, ते क्लीनलीनेस ठेवण्यासाठी मदत करत असतात. ही सगळी आपली काय आहे, सपोर्ट सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर CSSD आहे, हाऊसकीपिंग आहे, लॉन्ड्री आहे आणि फार महत्वाचं म्हणजे ऑपरेशन थिएटर आहे आपलं, जिथे आपल्याला खूप काळजी घ्यायची असते इन्फेक्शन कंट्रोल असण्यासाठी. तरच आपण व्यवस्थित धडधाकट निरोगी व्यक्ती आपण घरी पाठवू शकतो. आणि या सर्वांचा एक दुवा असतो, एक यांना जोडणारी एक कडी असते, ती आपली कोण असते, इन्फेक्शन कंट्रोल नर्स असते. आजकाल तुम्ही पाहत असाल की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक हेल्थ केअर सेटअप मध्ये एक इन्फेक्शन कंट्रोल नर्सची पोस्टिंग करणं आवश्यक आहे. कारण ती जी आहे ती एक दुवा साधत असते आणि एक कडी निर्माण करत असते. ती तळागाळापासून ते वरिष्ठांपर्यंत जे काही आहे ते समतोल साधण्याचा काम कोण करत असते, आपली इन्फेक्शन कंट्रोल नर्स करत असते. तर स्ट्रक्चर लक्षात आलं असेल आपल्याला काय पाहिजे, एक अध्यक्ष पाहिजे, त्याच्या खालोखाल एक इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर पाहिजे. इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर मध्ये साधारणपणे आपले जे मायक्रोबायोलॉजिस्ट असतात त्यांचा समावेश असतो आणि इतर जे आपले बाकीचे क्षेत्रातील रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण ऍडमिनिस्ट्रेशन, मेडिकल, सर्जिकल आणि सपोर्ट सर्व्हिसेस आणि त्याच्यामध्ये आपल्या नर्सिंगची प्रतिनिधी म्हणून आपली इन्फेक्शन कंट्रोल नर्सचा समावेश असतो.
आता प्रथमतः आपल्याला हे बघायचं आहे की या ICC कमिटीच्या जबाबदाऱ्या काय आहेत. तर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द ICC, नंबर 1, टू प्रिपेअर अ हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल मॅन्युअल दॅट शुड ऍड्रेस द फॉलोइंग. सगळ्यात पहिलं जसं म्हटलं की एक प्रकारचे प्रोटोकॉल तयार करायचे असतात, जे प्रत्येकाला माहिती असले पाहिजे, जेणेकरून आपलं जे रुटीन वर्क आहे किंवा इमर्जन्सी वर्क आहे त्या दोन्हीसाठी आपण तयार असलं पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला पहिली तयारी काय करायची आहे की एक मॅन्युअल बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश असला पाहिजे, काय मदत होईल त्या मॅन्युअलमुळे टू ले डाऊन द ब्रॉड गाईडलाईन्स फॉर प्रिव्हेन्शन. प्रतिबंधकात्मक जे आपल्याला काही नियम आहेत ते घालून त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. टू कंडक्ट रिव्ह्यू अँड अप्रूव्ह द सर्व्हेलन्स प्रोग्राम. जे आपले सर्व्हेलन्स प्रोग्राम आपल्याला बनवायचे आहेत ते पहिले तयार करायचे आहेत. ते तयार करून घ्यायचे आहेत, ते व्यवस्थित झाले की नाही ते अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत, ते रिव्ह्यू करायचे आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील करायची आहे. टू अनालिसिस द डाटा टू आयडेंटिफाय एरियाज फॉर इंटरव्हेन्शन. कुठे कुठे तुम्हाला याची गरज आहे, म्हणजे तुमच्या कार्यकारिणी किंवा कुठे 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 तुम्हाला याचा अवलंब करायचा आहे, ही तुमचा हस्तक्षेप कुठे करण्याची गरज पडणार आहे, ही क्षेत्र तुम्हाला ओळखता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी जो काही डाटा आहे त्याचा अनालिसिस करायचा आहे. टू इन्शुअर प्रॉपर ट्रेनिंग इन सेफ्टी अँड इन्फेक्शन कंट्रोल इन्क्लुडिंग स्टँडर्ड प्रिकॉशन्स, स्टरलायझेशन अँड डिसइन्फेक्शन अँड बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, BWM आपण ज्याला म्हणतो. तर आपल्याला काय करायचं आहे की ट्रेनिंग म्हणजे आज या जी आपली ट्रेनिंग चालू आहे ती देखील ह्या प्रकारचाच एक भाग आहे. तर आपल्याला वेळोवेळी ही ट्रेनिंग दिली गेली पाहिजे. कशासाठी? तर आपले इन्फेक्शन कंट्रोलसाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठली सुरक्षितता अवलंबायची आहे, कुठले स्टँडर्ड प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. आपल्याला माहिती आहे स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्शनच्या वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती नेहमी येत असतात. तर त्या कुठल्या कुठल्या आहेत त्याची तुम्हाला जाणीव करून देणे, नव्याने आलेल्या ज्या कोणी कुठल्या पद्धती आहेत त्याची जाणीव करून देणे आणि वेळोवेळी आपल्याला रिफ्रेश करण्याची देखील गरज आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट बद्दल. मला वाटतं आपल्या सर्वच नर्सेस याबद्दल फार जागरूक आहेत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, परंतु नव्याने आलेल्या किंवा फक्त नर्सेस मध्येच नाही तर आपले जे काही हेल्थ केअर वर्कर्स आहेत नव्याने आलेले असतात त्यांना देखील त्याची जाणीव करून देण्याची आपल्याला वेळोवेळी गरज असते किंवा ओळख करून देण्याची आपल्याला वेळोवेळी गरज. दुसरी जबाबदारी आहे या कमिटीची टू फ्रेम अँड मॉनिटर इम्प्लिमेंटेशन ऑफ अँटीबायोटिक प्रोफायलॅक्सिस अँड अँटीबायोटिक स्टीवर्डशिप प्रोग्राम. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रतिजैविक आपण वापरतो, आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या अगेन्स्ट आपण कशाचा वापर करतो, तर अँटीबायोटिक्सचा वापर करतो. तर कुठल्या प्रकारचे कुठल्या जीवाणूसाठी कुठले अँटीबायोटिक्स उपयोगाचे आहेत, तर आणि हे इन्फेक्शन कुठल्या प्रकारचं झालेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला कुठलं करायचं आहे. तर याच्या अंडर आपण कुठल्या जबाबदाऱ्या आपल्याला येणार आहेत, तर हे कशासाठी आपण करणार आहोत, टू ऍड्रेस ऑक्युपेशनल हेल्थ. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जर हे हेल्थ केअर सेटअप मध्ये काम करतो तर आपल्याला जास्तीत जास्त करून कुठले ऑक्युपेशनल डिझीज कंडिशन्स जे आपण आपल्या समोर दत्त म्हणून उभे असतात, तर हे कुठले कुठले असू शकतात, तर NSI म्हणजे नोझोकोमियल इन्फेक्शन जे काही असतात ते, त्याच्यानंतर HIV, हिपॅटायटिस B अँड C. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की हिपॅटायटिस B अँड C हे काय आहेत, नॉन रिकव्हरेबल. इवन HIV इज अ नॉन रिकव्हरेबल डिझीज कंडिशन आहे. याच्यामध्ये तुमच्या लाईफ क्वालिटी मध्ये थोडाफार फरक होऊ शकतो, पण हे पूर्णपणे काय आहेत, ट्रीटमेंट घेऊनही बरे न होणारे असे डिझीज कंडिशन्स आहेत आणि असे भयानक डिझीज कंडिशनची आपला सामना होत आहे. टू आयडेंटिफाय द रिसोर्सेस रिक्वायर्ड फॉर सर्व्हेलन्स फॉर मॉनिटरिंग ऑफ इन्फेक्शन्स. जसं आपल्याला माहिती आहे की ह्याचा आपल्याला कायम सर्व्हेलन्स करायचं आहे किंवा ह्याचं मॉनिटर करायचं आहे, तर त्याच्यासाठी कुठले कुठले रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल होऊ शकतात ह्याची देखील आपल्याला ओळख पटवून घ्यायची आहे. टू मॉनिटर रिस्क ऑफ हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन्स. कुठल्या कुठल्या हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन्स आहेत, त्याची कुठल्या क्षेत्रामध्ये कुठले इन्फेक्शन्स होऊ शकतात, ह्याचा सतत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याला मॉनिटर करायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला नजर ठेवून राहायची आहे, देखरेख करायची आहे. टू रिव्ह्यू डाटा अँड प्रोव्हाइडिंग प्रिव्हेन्शन टेक्निक्स टू लोअर इन्फेक्शन रेटेड ड्युरिंग आउटब्रेक. आता फक्त रुटीन नाही तर असंच
मध्ये मध्ये आपल्याला माहितीये की कॉलराची साथ आलेली होती, प्लेगची साथ आलेली होती, त्याच प्रकारे आज कोविडची साथ आलेली आहे. तर अशा प्रकारे नव्याने कुठले इन्फेक्शन जर आलेले आहेत तर त्यांचं प्रिव्हेन्शन होण्यासाठी कुठले टेक्निक्स आपण वापरू शकतो, ते इन्फेक्शन कमी होण्यासाठी आपण कुठल्या गोष्टींचा अवलंब करू शकतो ह्याची माहिती करून देण्यासाठी आणि त्याच्या संबंधातली माहिती जाणून घेण्यासाठी देखील आपल्याला याचा उपयोग होतो या मॅन्युअलचा उपयोग. तिसरी गोष्ट ही आहे की ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे पैसा. म्हणजे याच्याशिवाय कुठलीच गोष्ट संभव नसते. तर त्याची आखणी करणे म्हणजे आपली जी बजेट आहे त्याची आखणी करणं हे देखील एक काय आहे या कमिटीची जबाबदारी आहे, जेणेकरून ह्या कमिटीचं जे कार्यभार आहे तो व्यवस्थितपणे सांभाळला जाऊ शकतो. त्यानंतर आहे ऑर्गनाइज पिरियडिक मीटिंग्स, डेलिगेट्स, रिस्पॉन्सिबिलिटीज फॉर इम्प्लिमेंटेशन. प्रत्येक जण कमिटी मेंबर असणार आहे, त्याला त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव करून घेणं किंवा त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कुठेतरी वाढत आहेत, कुठेतरी कमी होत आहेत, कुठेतरी त्याचा त्रुटी राहत असेल ह्याची जाणीव त्यांना करून द्यायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल की वेळोवेळी त्याची पाहणी करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी मीटिंग्स ठेवणं गरजेचं आहे. तर त्या मीटिंग्सची व्यवस्था करणे ही देखील या कमिटीची जबाबदारी आहे. अपॉइंट फुल टाइम मेंबर्स फॉर IPC, ICO, ICN अँड लिंक नर्स. म्हणजे जसं आपण म्हटलं की आज खूप कंपल्सरी केलेलं आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन नर्स आपली तिथे असणं किंवा इन्फेक्शन कंट्रोल नर्स तिथे असणं, एखादा ऑफिसर तिकडे असणं. तर अशा प्रकारचे जे आपले टीम मेंबर्स आहेत ते आपल्याला फुल टाइम तिथे असण्याची गरज आहे आणि अशा लोकांना तिथे अपॉइंट करणं, त्यांना तिथे उपलब्ध करून देणे ह्या सर्व टीम मेंबर्सना ही देखील कमिटीची जबाबदारी आहे. 6वी कमिटीची जबाबदारी ही आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे नॅशनल पॉलिसीज होतात, त्यांच्या मार्फत आपल्याला वेगवेगळे कंट्रोल प्रोग्राम्स दिले जातात. स्पेशली कम्युनिकेबल डिझीजचे प्रोग्राम कंट्रोल जे आपल्याला दिले जातात तर हे इन्फेक्शनशी निगडीत आहेत. तर लिंक विथ अदर हेल्थ प्रोग्राम्स लाईक TB प्रोग्राम अँड HIV प्रोग्राम. कारण आपल्याला माहिती आहे की आज फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्युबरक्युलोसिस आणि HIVचा आकडा जो आहे तो पटापट वाढत चाललेला आहे. म्हणजे एक ट्युबरक्युलोसिस हा उलट डिझीज कंडिशन असा आहे जो आपण कंट्रोल करू शकतो, मेडिसिनने तो बरा होऊ शकतो आहे. आणि त्याचबरोबर आपण जर खूप अत्यंत छान प्रकारे जर आपण त्याचे बंधात्मक जे नियम आहेत ते जर काटेकोरपणे प्रत्येकाने पाळले तर हा जो रोग आहे तो पसरण्याचे चान्सेस फार कमी करू शकतो आपण. पण दुर्दैवाने ते घडत नाहीयेत आणि त्यासाठी आपल्याला कायम त्याचा मागोवा घ्यावा लागत आहे. तर अशा प्रकारचे हे प्रोग्राम्स आहेत. हे प्रोग्राम्सना देखील सामावून घेण्याची जबाबदारी या कमिटीची आहे. तर ती कशा प्रकारे आपण करू शकतो? इन्श्युअर मल्टीनोडल अप्रोच फॉर implementation of IPC, integrate 3 to 5, and then different activities for behavior changes, introduce system changes like equipment, infrastructure, education, monitoring, communication, as well as culture changes through different champions and leaders. Then use tools such as care bundles or checklist. तर आपण कशा प्रकारे याचा ही जे लिंक आपण प्रोग्राम किंवा कंट्रोल प्रोग्राम जे करणार आहोत ते आपण कशा प्रकारे करू शकतो? एक तर आपला एक अप्रोच आपला ठेवला पाहिजे की आपल्याला हे जे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोलचे जे नियम आहेत किंवा ते त्यांना एक बंधनकारक हे त्यांचा अप्रोच आपल्याला व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला बिहेवियर चेंजेस करायचे. जसं आपण म्हणतो ट्युबरक्युलोसिस सारखा एक जो रोग आहे जो कशामुळे पसरतो आहोत, एक आपल्या ड्रॉपलेटमुळे पसरतो आहोत. जसं आज आपण कोविडची रोकथाम केलेली आहे, आज मास्क वापरलेले आहेत, हँड वॉशिंग केलेलं आहे, हाताचा संपर्क आपण टाळलेला आहे, सोशल क्राउडिंग आपण टाळलेली आहे. तर ह्या सेम ज्या आज कोविडसाठी आपण ज्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत ते जर चेंजेस आपण यापूर्वी केले असते तर आज आपला ट्युबरक्युलोसिस देखील आपल्या आटोक्यात
आला असता. तर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजची गरज आहे ज्याच्यामध्ये आपले बिहेवियरल चेंजेस होऊ शकतात आणि ज्या बिहेवियरल चेंजेसमुळे आपल्याला कंट्रोल करणं किंवा प्रिव्हेन्शन करणं साध्य होऊ शकतं. इंट्रोड्यूस सिस्टीम चेंजेस म्हणजे आज वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हान्स इक्विपमेंट येत आहेत. जर जशी गरज लागते आहे तसा आपण त्या इक्विपमेंटचा समावेश करत आहोत. आता फॉर एक्झाम्पल पाहाल तर आपल्याला काल परवापर्यंत आपल्याला जर काही नेझल इन्फेक्शन होत असेल तर आपण इनहलर वापरत होतो, नेल्सन्स इनहलर वापरत होतो इनहलेशनसाठी किंवा घरगुती उपाय आपण सांगत होतो. पण आज हॉस्पिटल लेवलला आपण पाहतो की आपण इनहलरचा उपयोग फार कमी प्रमाणात करतो आणि त्याची जागा कोणी घेतलेली आहे तर नेब्युलायझरने त्याची जागा घेतलेली. भले मग ते साधं स्टीम नेब्युलायझर असून दे किंवा कुठल्याही ड्रग्स घालून दिलेलं नेब्युलायझेशन असून दे. तर अशा प्रकारच्या नवीन इक्विपमेंटचा नवीन गोष्टींचा जो समावेश होत असतो त्या गोष्टींची जाणीव करून देणे किंवा त्यांच्या वापराबद्दल माहिती करून देणं हे देखील यांच्या जबाबदाऱ्यांच्या अंडर होतं. तर त्याबद्दल तुम्हाला शिक्षण देणे, त्याच्यावर देखरेख करणे, त्याच्याबद्दल तुमच्याशी कम्युनिकेशन मार्फत म्हणजे आपण जास्तीत जास्त जागरूकता त्याच्यामध्ये आणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे केअर बंडल्स म्हणजे आपले जे वॅप आहे, क्लॅप्सी, क्लॉडी जे बंडल्स आहेत जे आपण इन्फेक्शन कंट्रोलसाठी स्पेसिफिकली वापरतो त्याबद्दल आपण सविस्तरपणे आपण ह्याचा पाहणार आहोत काय काय असू शकतं त्याच्यामध्ये. तशाच अनेक जबाबदारी आहेत. त्याच्यामधली अजून एक जबाबदारी आहे की रिस्पॉन्सिबल फॉर डेली फंक्शन ऑफ इन्फेक्शन प्रिव्हेन्शन म्हणजे रोजच्या ज्या आपल्या घडामोडी आहेत त्याच्यावरती देखील कंट्रोल करणं, त्याची पाहणी करणं. तर त्याच्याबद्दल देखील ही जी टीम आहे ह्या टीमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ओव्हरऑल आपण टीम तयार करणं. त्या टीमची रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय काय येतं तर रिस्पॉन्सिबल फॉर डेली फंक्शन्स ऑफ इन्फेक्शन प्रिव्हेन्शन, preparing yearly operating procedures for review, provide technical support, access the policies and provide supervision, overlooks the daily implementation of the program, helps in surveillance. तर या संघाची जबाबदारी जी कोणी टीम आहे त्यांनी एकत्रितरित्या कुठल्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलवायच्या आहेत तर संसर्ग प्रतिबंधनाच्या दैनंदिन कार्यासाठी ते जबाबदार असतील. पुनरावलोकनासाठी वार्षिक ऑपरेटिंग प्रक्रिया तयार करणे म्हणजे जे काही आपल्याला आढळत आहे त्याच्यानुसार आपल्याला कुठले बदल करण्याची गरज आहे ते त्यांनी शोधून काढायचे आहे. ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो त्याचे देखील त्यांनी रिव्ह्यूज घ्यायचे आहे. टेक्निकल सपोर्ट म्हणजे आपलं म्हणतो जे तांत्रिक आधाराची जर काही गरज लागत असेल तर त्यांनी ती प्रोव्हाइड करायची. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की आजकाल टेलिकम्युनिकेशन आलेलं आहे. गावोगावी आपल्यापर्यंत जी ट्रीटमेंटची सोय किंवा सूचना पोहोचवण्याचं काम आपण कम्युनिकेशनने देखील करत आहोत. पण मग या सर्वासाठी काय गरज आहे तर आपल्याला टेक्निकल सपोर्टची गरज आहे. ऍक्सेस द पॉलिसीज अँड प्रोव्हाइड सुपरविजन, धोरणांचे मूल्यांकन करणे आणि पर्यवेक्षण प्रदान करणे, कार्यक्रमाच्या दैनंदिन अंमलबजावणीकडे दुर्लक्ष न करणे. नेहमी जे दैनंदिन कार्य होत आहेत ते त्याची अंमलबजावणी बरोबर करत आहे की नाही ह्याच्याकडे लक्ष पुरवणे. हेल्प्स इन सर्वेलन्स म्हणजे जे काही आहे त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी मदत करणे ही कोणाची जबाबदारी आहे तर ह्या ओव्हरऑल टीमची जबाबदारी. आता या टीम मध्ये कोण कोण मोडतं तर सगळ्यात महत्वाचा स्तंभ आपला जो आहे या इन्फेक्शन कंट्रोल कमिटीचा तर तो कुठला आहे तर आपला नर्सिंग स्टाफ जो आहे तो आहे. आणि जी ही आपले जे काही आपले प्रोटोकॉल घालून दिले जातात ज्या काही या प्रॅक्टिसेस चालतात हे प्रॅक्टिसेसची खऱ्या प्रकारे पाहायला गेलं तर ती अंमलबजावणी कोण करत असतं ती कोणात मार्फत होत असते तर ती नर्सिंग स्टाफ मार्फत होत असते. वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस त्याचे अकरन्सेस, प्रिव्हेन्शन आणि स्प्रेड ऑफ इन्फेक्शन म्हणजे कुठल्या घटना घडत आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे, प्रतिबंध करणे त्यांचा आणि स्प्रेड ऑफ इन्फेक्शन वर त्याची पाळत ठेवणे त्याचा सराव करणे हे नर्सिंग स्टाफ मार्फत होत असतं. तर या नर्सिंग स्टाफ मध्ये देखील आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. आपण प्रथमतः याचा विचार करू कुठला तर आपली एक नर्सिंग ऍडमिनिस्ट्रेटरची जी पातळी आहे त्या कॅटेगरीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये
विश्लेषण करूया त्याचं. तर पार्टिसिपेट इन ICC मीटिंग्स म्हणजे प्रत्येक मीटिंग मध्ये त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या ज्या काही बैठका होणार आहेत त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. Promote development and improvement of the nursing practices like safe injection practices, aseptic nursing policies. आपल्याला माहिती आहे, आपण हे पूर्ण सिलेबस आपल्या सिलेबस मध्ये हे इन्क्लूड आहे की असेप्टिक टेक्निक्स कुठल्या असल्या पाहिजे, कुठल्या टच अँड नॉन टच टेक्निक्स कुठले आहे, वर्किंग हँड नॉन वर्किंग हँड टेक्निक्स कुठले आहेत, किंवा आपण जे म्हणतो की ओटी मध्ये काम करताना आपण सर्व साधारणपणे आपला बिलो वेस्ट आणि बॅक साइडचा जो भाग आहे तो आपण काय पकडतो, तो साधारणपणे अनक्लीन किंवा कंटॅमिनेटेड भाग असा आपण पकडतो. तर आपण साधारणपणे जो पुढचा भाग आहे किंवा हाताचा भाग आहे जास्तीत जास्त जो नॉन टच आहे तो आपण काय पकडतो, असेप्टिक प्रिकॉशन्सने प्रोसिजर करण्यासाठी आपण तो ग्राह्य धरतो. त्याचबरोबर आपले सेल्फ इंजेक्शन प्रॅक्टिसेस आहेत, आपण पुढे पाहणारच आहोत. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले डेव्हलपमेंट, कुठले सहाय्य साठी आपण कुठले उत्तेजन देऊ शकतात की हे तुम्ही आत्मसात करण्यासाठी, हे काम आहे आपल्या ऍडमिनिस्ट्रेटरचं. त्याच्यानंतर त्यांच्या जबाबदारीमध्ये काय एक महत्वाचा घटक आहे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स. आता जसं आपला एक ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहे त्याच प्रकारचे सतत ते ट्रेनिंग प्रोग्राम कंपल्सरी आणि त्यांना प्रोव्हाइड करणं, त्यांना ते निर्माण करून त्यांना ते प्रोव्हाइड करणं हे ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी आहे. त्याचबरोबर सुपरवायझर्स द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रिव्हेन्शन गाईडलाईन्स इन वॉर्ड्स, OTs अँड ICU. म्हणजे ICU मध्ये, इंटेन्सिव्ह केअर युनिट्स मध्ये, स्पेशली ऑपरेशन थिएटर्स मध्ये, आणि त्याचबरोबर त्याच्या खालोखाल वॉर्ड्स मध्ये देखील प्रिव्हेन्शनच्या ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होते आहे की नाही त्याचं पर्यवेक्षण करणं हे कुठाचं काम आहे, तर ऍडमिनिस्ट्रेटरचं काम आहे. त्याचबरोबर इन्शुअर कॉम्प्लायन्स विथ IPC पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस, ज्या काही पॉलिसीज घालून दिलेल्या आहेत, ज्या काही प्रॅक्टिसेस त्यांनी फॉलो करायला सांगितलेल्या आहेत त्याच्याबरोबर कॉम्प्लायन्स ठेवणं, तो होतोय की नाही ह्याची जागरूकता ठेवणं, ही एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नर्सिंग ऍडमिनिस्ट्रेटरची जबाबदारी आहे. मेंटेन अ रजिस्टर ऑफ ऑल हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन केसेस, म्हणजे कुठले कुठले आपल्याला झाले आहेत. आज आपल्याला जर क्वालिटी केअर मेंटेन करायची आहे, क्वालिटी केअर तुम्हाला डिफाईन करायची असेल तर तुम्हाला हे प्रेझेंटेशन करण्यासाठी फार महत्वाचा डाटा तुमचा आहे. जर तुम्ही तो रजिस्टर करत असाल तर तुमच्या हातामध्ये तो डाटा राहणार आहे की किती कमीत कमी हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन तुमच्याकडे होत आहेत, आणि त्याचमुळे ते दर्शवतं की किती छान तुम्ही क्वालिटी केअर देत आहात. नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आहे इम्पॉवर नर्स इन चार्ज ऑफ वॉर्ड, ICU, OT फॉर मॉनिटरिंग, इम्प्लिमेंटेशन अँड अधरन्स टू IPC प्रॅक्टिसेस. इन्चार्ज जे डिमांड करत आहे ते त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे, त्यांना एम्पॉवर करायचं आहे, त्यांना ओव्हरऑल जे काही त्यांच्या डिमांड्स असतील त्या त्यांना प्रोव्हाइड करून द्यायच्या आहेत, आणि त्याच प्रकारे ते व्यवस्थित IPC प्रॅक्टिसेस अधेरन्स साठी जे काही गरज आहे ते त्या करत आहेत की नाही त्याच्यासाठी त्यांना उपलब्धता करून देणं हे ऍडमिनिस्ट्रेटरचं जबाबदारी आहे. मॉनिटरिंग ऑफ नर्सिंग अधेरन्स टू पॉलिसी, ज्या काही पॉलिसीज आहेत त्याच्याशी संलग्नपणे तुमचं काम, नर्सिंगचं जे काम आहे ते चालतंय की नाही याच्यावरती देखरेख करणे हे काय आहे, नर्सिंग प्रशासकाचे जबाबदारी आहे. त्यानंतरची जबाबदारी आहे की ही आपल्या इन्चार्ज नर्सची जबाबदारी आपण पाहणार आहोत. आता आपण एक एक जसं कॅटेगरी आहे तर आपण खाली एक एक कॅटेगरी खाली येत आहोत. आपण प्रशासकाची काय जबाबदारी असते ती पाहिलेली. त्या खालोखाल आपली फार मोठा एक दुवा असते आपली इन्चार्ज नर्स, आपले जे वरिष्ठ आहेत ते आणि लोकल ज्या आपल्या सर्कल नर्सेस आहेत ते काम कार्यरत असणाऱ्या नर्सेस यांच्यामधली एक दुवा आहे. तर यांना आपण इन्फेक्शन कंट्रोल लायसन्स ऑर लिंक नर्स लिंक नर्सच्या प्रकारामध्ये त्या काम करत असतात. लिंक नर्सेस आर अ लिंक बिटवीन देअर ओन क्लिनिकल एरिया अँड इन्फेक्शन कंट्रोल टीम. तर अशा प्रकारे त्या जे क्लिनिकल एरियाज असतात तिथे काम करणारे आणि इन्फेक्शन कंट्रोल टीम मध्ये म्हणजे जे तिथे बैठकांमध्ये बसत असतील ते ओव्हरऑल तुमचे पदाधिकारी तिथे बसत असतील त्यांच्यापर्यंत तुमचं जे काही आहे ते
तिथपर्यंत तुमचं सादरीकरण करण्याचं जे काम आहे ते प्रभारी नर्सचं असतं. तर नर्सिंगच्या चांगल्या पद्धतीचा रखरखाव करणे, युजफुल ऍडजस्टमेंट टू ICM, ही जी इन्चार्ज नर्स असते ती आपली इन्फेक्शन कंट्रोल नर्स असते, यांच्या मदतीने आणि ओव्हरऑल तुम्हाला जे काही प्रोव्हाइड करायचं आहे तर ती उपयुक्त अशी सहाय्यक म्हणून ठरू शकते. त्याचबरोबर ती कशामध्ये आपल्याला मदत करत असते की IPC प्रॅक्टिसेस असतात ते व्यवस्थित होतात की नाही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि ओव्हरऑल सर्व्हेलन्सेस प्रॅक्टिसेसला सहाय्य करण्यासाठी त्यांची मदत होते. कुठल्या आपल्या इन्चार्ज सिस्टरची. इन्चार्ज सिस्टर ही कुठल्याही प्रकारे इन्फेक्शन कंट्रोल नर्सची जागा घेत नाही, तर ती तिचा जो विभाग आहे तिची ती इन्चार्ज असते आणि तिथला ओव्हरऑल जे काही तिचं तुमचे प्रॅक्टिसेस चालत आहेत ते व्यवस्थितपणे चालत आहेत की नाही त्याची पूर्णपणे जबाबदारी कोणावर असते तर आपल्या इन्चार्ज सिस्टरवर असते. त्याचबरोबर आपल्या गुड नर्सिंग प्रॅक्टिसेस होतात की नाही त्याच्यासाठी जे काही प्रोव्हाइड करायची गरज आहे, मॉनिटर द कॉम्प्लायन्स ऑफ स्टँडर्ड प्रिकॉशन्स घेतले जात आहेत की नाही त्याचं परीक्षण करणे, त्या खबरदाऱ्या घेतल्या जातात की नाही त्याचं परीक्षण करणे, लुकआउट फॉर एनी साइन ऑफ हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन इन पेशंट. म्हणजे आपण म्हणतो की हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन झालं आहे किंवा या पेशंट्स मध्ये हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन झालेले आहे, परंतु त्या पेशंट्स मध्ये हे साइन अँड सिम्पटम्स सर्वात प्रथम कोण पाहतं तर आपली इन्चार्ज सिस्टरच्या ते लक्षात येतं किंवा कुठल्याही लोकल ज्या आपल्या सर्कल नर्सेस आहेत त्यांना रिपोर्ट केले की त्यांच्या पहिले लक्षात येतं की हा कदाचित हे हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन असू शकतं आणि त्याच्या अनुषंगाने त्या जे काही आहे रिपोर्ट्स वगैरे कलेक्ट करायला सांगू शकतात. त्याच्यासाठी त्याचा मागोवा घेऊ शकतात जे काही रिपोर्ट्स पाठवलेले आहेत त्याचा. तर हे पाहणी करणं किंवा याच्यावर निरीक्षण करणं हे आपल्या इन्चार्ज सिस्टरांची जबाबदारी आहे. देन मेंटेन्स अ सेफ अँड ॲडिक्वेट सप्लाय ऑफ वॉर्ड इक्विपमेंट, ड्रग्स अँड पेशंट केअर सप्लाय. आपल्याला माहिती आहे आपल्याला जे काही हॉस्पिटलमध्ये लागतं स्टार्टिंग पासून टाचणी पासून निडल पर्यंत आणि सिरिंज पासून प्रत्येक लिनन पर्यंत, लिनन म्हणजे आपलं बेडशीट किंवा ब्लँकेट्स म्हणा किंवा इतर जे काही प्रोसिजर्स साठी तुम्हाला जे काही इक्विपमेंट्स लागतात त्याचा पुरवठा करण्याचं काम करत असतं तर आपली इन्चार्ज नर्स करत असते. त्याचबरोबर तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये कशाचा सहभाग असतो तर जर पेशंट्स मध्ये ते कुठल्याही प्रकारचे जर असे सिम्पटम्स दिसले, कुठल्याही प्रकारचे कम्युनिकेबल स्पेशली सायन्स ऑफ इन्फेक्शन दिसले तर लगेच त्याचं विलगीकरण करणं ही जबाबदारी कोणाची असते तर इन्चार्ज नर्सची असते आणि तीच ते करू शकतात. त्याच्यासाठी उपलब्धता पण ती करून देऊ शकते. तर आणि अशा पेशंट्सला लिमिट पेशंट्स एक्सपोजर टू इन्फेक्शन फ्रॉम अदर स्टाफ विजिटर्स. तर अशा पेशंट्सना इतर लोकांच्या संपर्कामध्ये न आणू देणं किंवा स्टाफ लोकांना त्याची जाणीव करून देणं, स्टाफ लोकांना त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येण्यापूर्वी ज्या काही गरजेच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ते त्यांना उपलब्ध करून देणं ही आपली इन्चार्ज नर्सची जबाबदारी ठरते. त्याच्यानंतर जर आपले रेग्युलर ट्रेनिंग्स होत असतील तर त्या ट्रेनिंग अटेंड करणं ही देखील आपल्या इन्चार्ज नर्सची जबाबदारी असते. त्याचबरोबर जर काही आउटब्रेक झाले, पार्टिसिपेट इन इन्व्हेस्टिगेशन ऑफ आउटब्रेक, तर अशा प्रकारे जर प्रभाग उपकरणे, औषधे आणि रुग्णसेवा पुरवठा सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पुरवून देणे, पुरवठा करणे त्याचा ही कोणाची जबाबदारी असते आपल्या नर्स इन्चार्ज म्हणजेच प्रभारी नर्सची आपल्या जबाबदारी असते. त्याचबरोबर काय आहे तर जर एखादा अचानकपणे आउटब्रेक झाला म्हणजे कुठला आता जसं आपण म्हणतो कोविड झाला किंवा त्याचबरोबर आपले कुठलाही एखादा इन्फेक्शन आहे जे अचानकपणे एकाच ठिकाणी जर दिसून आले तर त्याची पाहणी करणे, त्याच्या रिपोर्ट्सची पाठपुरावा करणे, ह्याच्यामध्ये सहभागी होण्याचं काम कोण करतं आपली इन्चार्ज नर्स करत असते. त्याच्या खालोखाल जी आपल्या
टीम मध्ये किंवा नर्सिंग साइड मध्ये जी एक नर्स आपली असते ती एक लिंक नर्स म्हणून एक पद आहे ICC मध्ये. तर ह्या लिंक नर्स जी आहे तिची जबाबदारी कुठली असते तर लिंक नर्स म्हणजे दुवा नर्स असंही आपण म्हणतो. तर तिच्या जबाबदारीमध्ये रोगाचा संसर्ग होण्याची चिन्हे दिसतात तेव्हा त्यांना त्यांच्या त्या ठिकाणी स्टँडर्ड प्रिकॉशन्स अवलंब करणे, स्टँडर्ड प्रिकॉशन्सचा अवलंब करणे. त्याच्यामध्ये जे काही आपल्या IPC म्हणजे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलच्या जे प्रॅक्टिसेस आहेत त्याचा अवलंब करणे, त्याची जी खबरदारी घेणे. त्याचबरोबर आपल्याला काय आहे बंडल अप्रोच फॉर HAI. बंडल अप्रोच म्हणजे काय आहे, आपण आपलं जसं म्हणतो बंडल वॅप आहे किंवा क्लॅप्सी आहे, क्लॉडी आहे, तर त्या प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून कुठले नियम घालून दिलेले आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपण जसं म्हणतो की इन्फेक्शन कंट्रोल मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा एक विशेष समजा एखादा पेशंट बघितला तर त्या पेशंटमध्ये आपण पाहतो त्या पेशंटला जर IV लाईन आहे तर साधारणपणे ती IV लाईन किती रेग्युलरली आपण चेंज केलेली आहे. किंवा राईस ट्यूब आहे तर राईस ट्यूब देखील तीच राईस ट्यूब तो घरी जाईपर्यंत एकच राईस ट्यूब वर ठेवायचं का, त्या राईस ट्यूब वर मग नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढणार नाही का आणि त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता आपण नाकारू शकतो का, नाही. तर त्यासाठी काय गरज आहे की वेळोवेळी त्याचं क्लीनलीनेस होण्याची, जसं आपण म्हणतो की कॅथेटर आहे समजा नेक लाईन आहे किंवा IV लाईन नाही, तर अशा वेळेला आपण काय करतो कॅथ केअर असतं, तर आपल्या डेली त्याची कॅथ केअर घेतलेली आहे किंवा कॅथेटर केअर आहे, युरिनरी कॅथेटर पण आहे तर त्याची डेली त्याची केअर घेतलेली आहे की नाही, कॅथेटर केअर दिलेली आहे की नाही, पेरिनियल केअर दिलेला आहे की नाही, ह्याची पाहणी करावी लागते आपल्याला. तर हे सगळं जे आहे ते इम्प्लिमेंट होत आहे की नाही त्याच्याशी आपला अप्रोच आहे की नाही फॉर हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन. Then assist in hospital acquired infection surveillance by informing the ICN about suspected cases. समजा इन केसेस जर आपल्याला जसं आपण म्हटलं की इन्चार्ज नर्सने आढळून आले साइन अँड सिम्पटम्स बघितल्यानंतर त्यांनी तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ते नजरेत आणून दिलं, त्यांनी त्यांचे रिपोर्ट जे काही आहे कल्चर बिल्चर पाठवलं, त्याच्यानंतर त्यांना त्याची रिपोर्ट्स आल्यानंतर किंवा ते इन्फेक्शन आहे असं आढळून आल्यानंतर देखील ते त्याचं इन्फॉर्मेशन पाठवणं, तर हे देखील काय आहे हे ह्या हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शनच्या सर्वेलन्स मध्ये त्याची मदत होऊ शकते. देन रिसीव्ह कंटिन्युअस ट्रेनिंग इन बेसिक इन्फेक्शन कंट्रोल टू गेट ऍक्रिडिटेशन. म्हणजे जे आपण कायमच आपण काय करणार आहोत, रुटीन जी केअर आहे त्या रुटीन केअर देताना देखील आपण इन्फेक्शन कंट्रोल चे जे काही नियम आहेत ते वारंवार कंटिन्युअसली आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपलं जे क्वालिटी केअर आहे आपल्याला जे ऍक्रेडिटेशन मिळणार आहे ते कशामुळे मिळू शकतं, तर या प्रकारचं तुम्ही जर त्याचा या प्रकारचं जे इन्फेक्शन कंट्रोलचे नियम तुम्ही पाळत आहात आणि त्याचं तुम्ही काय करत आहात, त्याचा तुम्ही रेकॉर्ड मेंटेन करत आहात की तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचं हे ट्रेनिंग देखील दिलेलं आहे आणि तुम्ही ही इन्फेक्शन कंट्रोलची काळजी देखील घेत आहात, तरच तुम्हाला त्याबाबतचं ऍक्रिडिटेशन भेटू शकतं. त्यानंतरचं जे काम आहे आपल्या लिंक नर्सचं, बी इन रेग्युलर टच विथ ICN. ICN म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल नर्सच्या कायम संपर्कामध्ये राहायचं आहे. इन्फेक्शन कंट्रोल बद्दल युनिट लेवलला इन्फेक्शन कंट्रोल बरोबर वारंवार तिने जागरूकता प्रदान करायची आहे, त्याबाबत कायम त्यांना सल्ले द्यायचे आहेत, माहिती द्यायची आहे आणि जागरूक राहण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. इम्प्लिमेंट IPC प्रॅक्टिसेस इन द वॉर्ड, मेंटेन प्रायमरी रोल ऍज अ वॉर्ड नर्स इन द युनिट. आता जेव्हा वॉर्ड नर्स म्हणून वॉर्ड मध्ये ती काम करत आहे तेव्हा तिने स्वतः देखील याची अंमलबजावणी करायची आहे. जे काही IPC प्रॅक्टिसेस आपल्याला घालून दिलेले आहेत ते आपण व्यवस्थित करतो आहोत की नाही, आणि तिची प्राथमिक भूमिका ही कोण बजावत असते, तर ऍज अ वॉर्ड नर्स म्हणून ही बजावत असते युनिट लेवल. त्यानंतर आपली येते ती आपली कोण येते, इन्फेक्शन कंट्रोल नर्स येते, जी आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठांच्या मधील एक दुवा असते.
तर इन्फेक्शन कंट्रोल नर्स इज फुल्ली ट्रेन्ड इन IPC. त्यांना विशेष असं प्रशिक्षण दिलेलं असतं इन्फेक्शन कंट्रोल सहाय्य होण्यासाठी. मेन रिस्पॉन्सिबिलिटीज इन्क्लूड आयडेंटिफाइंग हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन्स, इन्व्हेस्टिगेशन्स ऑफ टाइप ऑफ इन्फेक्शन अँड द ऑर्गॅनिझम कॉझिंग इट, ट्रेन्स अदर पर्सन्स इन IPC प्रॅक्टिसेस. मुख्य भूमिकेमध्ये कुठल्या जबाबदाऱ्या असतात त्यांच्या, तर पहिले म्हणजे हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन कुठे कुठे आहेत ते लवकरात लवकर शोधून काढणे, ओळखून घेणे, त्याच्याशी रिलेटेड ज्या काही आहे कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे, कुठल्या ऑर्गॅनिझम मुळे हे इन्फेक्शन झालेलं आहे शोधून काढणे, ही देखील काय प्रामुख्याने खूप मोठी भूमिका आहे, जेणेकरून त्याचा आळा घालण्यासाठी आपण लवकरात लवकर कार्यवाही करू शकू आणि आपला दृष्टिकोन त्याबाबतचा आपला एक स्पष्ट दृष्टिकोन असेल जर आपल्याला कळलं की ते कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे, कुठल्या प्रकारचं संक्रमण आहे. आणि त्याचबरोबर इतर जे कर्मचारी आहेत जे IPC प्रॅक्टिसेस त्यांना कुठल्या प्रकारच्या करायचं त्याचं ट्रेनिंग देणं हे इन्फेक्शन कंट्रोल नर्सची जबाबदारी. त्याचबरोबर सर्वेलन्स ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शन कुठले होत आहेत हॉस्पिटल इन्फेक्शन आणि कशा प्रकारचे आहेत ह्याच्यावर पाळत ठेवणे. पार्टिसिपेट इन इन्व्हेस्टिगेशन ऑफ आउटब्रेक. अचानकपणे जर आपल्याला कुठले उद्रेक झाला कुठल्या रोगाचा तर त्याच्याबद्दलची जी तपासणी करायची आहे त्याच्यामध्ये तिने सहभाग घ्यायचा आहे. हेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफ IPC पॉलिसीज. वेळोवेळी आपण जसं म्हणतो जशी गरज आहे, जशा आपल्याला काही वृत्ती तेवढा प्रवृत्ती असं जसं म्हणतो तर आपल्याला एक इंडिव्हिज्युअल डिफरन्स असतो, तर प्रत्येकासाठी आपल्याला काय स्टँड घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे कुठले चेंजेस करायचे आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचे आहेत, पॉलिसीज डेव्हलप करायच्या आहेत. प्रिव्हियस पेशंट केअर पॉलिसीज रिलेटिंग टू इन्फेक्शन कंट्रोल. म्हणजे आपल्याला जे आळा घालायचा आहे, रोग प्रसार होण्यापासून जो आळा घालायचा आहे त्याच्यासाठी तिन्ही रिव्ह्यूज द्यायचे आहेत की काय काय आपण पेशंट केअर पॉलिसीज मध्ये त्यांना रिव्ह्यूज द्यायचे आहेत. देन इन्शुअर कॉम्प्लायन्स विथ नॅशनल अँड लोकल रूल्स अँड रेग्युलेशन. जे काही आपल्याला पॉलिसीज घालून दिलेले आहेत वरिष्ठ लेवलला आपल्याला दिलेले आहेत, जसं आपल्याला माहिती आहे WHO कडनं आपल्याला कायम सूचना येत असतात काय करायचं आहे काय नाही करायचं. आता पोलिओ इरॅडिकेशन साठी कायम आज आपण पल्स पोलिओ प्रोग्राम राबवत आहोत. ते वेळोवेळी त्यांच्याकडनं त्याचा पुरवठा येत आहे, त्यांच्या सूचना येत आहेत काय करायचं आहे त्याप्रमाणे कधी कधी हे प्रोग्राम राबवायचे. तर याच्याशी एक प्रकारे कॉम्प्लायन्स ठेवणं राहतो आहे की नाही हे पाहणं देखील इन्फेक्शन कंट्रोल नर्सचं काम आहे. त्याच्यानंतर त्या बरोबरीने इन्फेक्शन कंट्रोल नर्स ही जसं मी म्हटलं की जे वरिष्ठ आहेत तर आणि इतर जे कर्मचारी आहेत, इतर जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याशी एक दुवा साधण्याचं काम कोण करत असतं तर इन्फेक्शन कंट्रोल नर्स करत असते. त्याचबरोबर ती एक एक्सपर्ट आहे, तिला एक विशेष प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यामुळे ती इतपत टॅलेंटेड आहे की ती तुम्हाला जिथे गरज आहे तिथे कसं वागायचं आहे, काय करायचं आहे, कंट्रोल करण्यासाठी काय करायचं आहे, पॉलिसी राबवण्यासाठी काय करायचं आहे, प्रोग्रामसाठी काय करायचं आहे, हॉस्पिटल प्रोग्रामसाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी ती तुम्हाला अचूक सल्ला देण्यासाठी उपलब्ध राहू शकते अशी आपली इन्फेक्शन कंट्रोल नर्स आहे. तर आतापर्यंत आपण जे कोणी कमिटीमध्ये आपल्या समाविष्ट आहेत असे आपले कमिटी मेंबर्स आपण पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की एक अध्यक्ष असला पाहिजे, एक इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर असला पाहिजे, त्याच्या खालोखाल सगळे टीम मेंबर्स असले पाहिजे, म्हणजे ते मेडिकलचे असले पाहिजे, सर्जिकलचे असले पाहिजे, फार्मसीचे असले पाहिजे, मायक्रोबायोलॉजीचे असले पाहिजे आणि आपल्या विशेष म्हणजे आपल्या नर्सिंगचे असले पाहिजे आणि इतर सपोर्ट सर्व्हिसेस मधले त्याच्यामध्ये एक प्रतिनिधी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असला पाहिजे. त्याचबरोबर आपण नर्सिंग लेवलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कोण कोण आणि कशा कशा प्रकारे त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत हे आतापर्यंत आपण पाहिले. तर आतापर्यंत जे काही आपण पाहिलेले आहे त्याच्यावर आधारित आपण एक सिच्युएशन छोटीशी पाहणार आहोत आणि त्या सिच्युएशन मध्ये जर आपण त्या ठिकाणी असू तर आपण त्या ठिकाणी काय निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर मी आपल्याला एक छोटीशी फॉर एक्झाम्पल जी काही परिस्थिती आहे एक प्रकारची ती तुम्हाला सांगत आहे. तर इथे आपली एक परिस्थिती अशी आहे की यू आर अ हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल नर्स अँड रिसीव्ह अ कॉल फ्रॉम अ लोकल लॉंग टर्म केअर फॅसिलिटी नर्स
requesting guidance for a patient infected with MRSA. इथे काय आहे की आपल्याला एक हॉस्पिटल नर्स कडनं इन्फेक्शन कंट्रोल नर्सला त्यांनी कॉल केलेला आहे आणि असं सूचित केलेलं आहे किंवा विचारले काही गायडन्स सल्ला विचारलेला आहे की पेशंट आहे त्याला MRSA चं इन्फेक्शन झालेलं आहे. That same day you receive a call from the Public Health Department communicable disease nurse with questions about several MRSA cases diagnosed at your facility. त्याचबरोबर कम्युनिकेबल डिझीज नर्सने तुम्हाला विचारलेलं आहे की त्यांना असं आढळून आलेलं आहे की खूप सारे MRSA केसेस तुमच्या विभागामध्ये आढळून आलेले आहेत. तर कम्युनिकेबल डिझीज नर्स शेअर्स दॅट 7 केसेस ऑफ MRSA हॅव बीन रिपोर्टेड टू द लोकल हेल्थ डिपार्टमेंट दिस वीक. एका आठवड्यामध्ये साधारणपणे 7 केसेस आपल्याला MRSA चे भेटलेले आहेत. तर इन्फेक्शन कंट्रोल नर्स समजा तुम्ही असाल तर त्या जागी तुम्हाला व्हॉट आर द नेक्स्ट स्टेप्स, तुम्ही याच्यानंतर कुठले कुठले स्टेप्स घ्याल याबद्दल मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे. कृपया तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि तुम्ही इथे आन्सर्स द्याल. तर कोण देऊ इच्छिते? ज्यांना कोणाला उत्तर द्यायची इच्छा असेल त्यांनी हात वर करा किंवा स्वतःला अनम्यूट करा आणि उत्तर द्या. Ma'am, they can write the answers in the chat box. कोणी देते का उत्तर? सीमा मॅडम, दुर्गा मॅडम, साधना मॅडम, आतापर्यंत जे काही आपण ऐकलं आहे त्याच्यावर आधारितच आपल्याला याची उत्तर द्यायची की MRSA चे पेशंट्स आपल्याला भेटले तर प्रथम पाऊल आपण ह्याच्यानंतर काय करणार आहोत. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. शिल्पा पाटील मॅडम, Ma'am, I would request that they can write the तुम्ही answers in the स्वतःला chat अनम्यूट box. करू शकता. Ma'am, Prajakta ma'am, can you hear me? आणि उत्तर देऊ शकता. Prajakta ma'am, can you hear me? कोणी Participants, देतंय please का? काय असेल एक इन्फेक्शन कंट्रोल नर्स म्हणून तुम्ही कुठली पावलं उचलाल? मला वाटतं बरेच अनुभवी व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये आणि त्या तत्परतेने याच्या उत्तर देऊ शकतात. तर कोणी आहे का याच्यामध्ये जे याचं उत्तर देतील की प्रथम पाऊल याच्यानंतर काय असेल आणि त्याचबरोबर प्रत्येक कमिटी मेंबरचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील इथे? आतापर्यंत जे काही आपण शिकलेलो आहोत तेच आपल्या त्याच्यापैकी काही गोष्टी तुम्हाला इथे बोलायच्या आहेत. कोणी बोलू इच्छित का? सीमा मॅडम सांगता का तुम्ही? सीमा माधव, साधना मॅडम, साधना दावरे, माझा आवाज जातोय का सगळ्यांना? निशा मॅडम बोलतायत. निशा मॅडम स्वतःला अनम्यूट करा. येस मॅडम, येस आणि बोला. येस मॅडम. सर्वप्रथम आपण इन्फेक्शन कुठून होत आहे, इन्फेक्शनचे सोर्सेस नक्की काय आहे, कुठून होत आहे अनम्यूट ते करा. माईक तुमचा माईक चालू करा. Prajakta ma'am, can you hear me? येस मॅडम, कॅन यू हिअर मी? हॅलो मॅम. Yes, please speak. अच्छा, आम निशा. शुड आई स्पीक? Yes. Yes. First of all, we'll see from where the infection is coming. Sources कहाँ है, कहाँ से infection हो रहा है. Then after that, we'll try to solve that problem. Infection कैसे कम करना है. Infection से sources जहाँ से आ रहे हैं, वहाँ हमें notice करना है हर दिन कि हम वहाँ कैसे control करें. Am I right, ma'am? Can you hear me, ma'am? Yes, I can hear you. Yeah. Prajakta after ma'am, that- can you hear us?
Prajakta ma'am, can you hear us? I think there's Hello? some issues with the mic. Prajakta ma'am, can you hear me? This is Sanchika. Are there some निशा network मॅडमनी issues? I प्रयत्न think? केलेला आहे. अजून कोणीतरी हात वर करत होता. मनीषा मॅडम. Prajakta ma'am, ओके, there's some जसं त्यांनी issues with your सांगितलं mic. की आपल्याला Can you hear me? MRSA हा काय आहे, कम्युनिकेबल डिझीज कंडिशन्स आहे एक प्रकारे, आणि हा एक विदारक असं हे हा रोग आहे जिथे आपल्याला काय आहे, ड्रग्सची अवेलेबिलिटी फार कमी आहे. एकदा का हा तुम्हाला लक्षात आलं की MRSA हा रोग आहे आणि ह्याचं कंट्रोल करणं फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. तर तिथे तुम्हाला जसं म्हटलं की आयसोलेशन केलं पाहिजे, त्वरित आयसोलेशन केलं पाहिजे. तिथल्या स्टाफची जे कोणी त्यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत त्यांची देखील तपासणी झाली पाहिजे. तर ओव्हरऑल प्रत्येक मेंबरचं त्यांच्या लेवलला सर्वेलन्सशी रिलेटेड जे काही करण्याची गरज आहे ते करणं फार महत्वाचं आहे. आणि बऱ्यापैकी चांगलं सांगितलेलं आहे आपल्याला की कुठले रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. व्यवस्थापनातर्फे जे काही गरजेचं आहे तिथे तुम्हाला अवेलेबिलिटी करून द्यायची आहे आयसोलेशन करण्यासाठी किंवा ट्रीटमेंटसाठी. जी काही अवेलेबिलिटी करायची आहे, ड्रग्स किंवा इक्विपमेंट म्हणा, ते आपले व्यवस्थापन तसं इन्चार्ज सिस्टरनी उपलब्ध करून द्यायचं आहे. अथॉरिटीला आपल्या नमूद करायचं आहे की कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन्स इथे झालेले आहे. थँक्यू मॅडम. आपण पुढे वळत आहोत की आपला IPC मॅन्युअल आहे ते कुठल्या प्रकारचं असणार आहे. तर आपलं जे मॅन्युअल जे तयार करणार आहोत ते कशा प्रकारचं असलं पाहिजे. इट शुड बी डेव्हलप बाय IPC टीम ऍट द फॅसिलिटी टीम. तर आपल्या IPC टीम तर्फे हे काय आहे तयार केलेलं असलं पाहिजे. बेस्ड ऑन इनपुट्स फ्रॉम ICC टीम अँड अदर रिलिव्हंट डिपार्टमेंट. The guidelines are adopted from the national guidelines. Guidelines are adopted according to type of facility, local conditions, services provided infrastructure and availability of human resources. म्हणजे या मॅन्युअल मध्ये समावेश करताना आपल्याला बघायचे आहेत की आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रोटोकॉल घालून द्यायचे आहेत. प्रोटोकॉल कशावरशी संबंधित असणार आहे की जी काही तुमच्या तुम्ही जिथे कार्यरत आहात त्या ठिकाणी तुम्हाला कुठले डिझीज कंडिशन्स आढळून येत आहेत किंवा कुठल्या प्रकारची स्पेशालिटी आहे. काही हॉस्पिटल्स असतात ते स्पेशली किंवा गायनेक किंवा मॅटर्निटी स्पेशालिटी असेल तर त्याच्याशी संबंधित तुम्हाला प्रोटोकॉल बनवून देणं गरजेचं आहे. किंवा कम्युनिकेबल डिझीज आहेत, केवळ कोविड हॉस्पिटल आहे किंवा इतर मेडिकल हॉस्पिटल आहे किंवा ओनली सर्जिकल हॉस्पिटल आहे, तर जशी तुमची स्पेशालिटी आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते प्रोटोकॉल्स घालून देण्याची गरज आहे. प्रोटोकॉल्स तयार करताना किंवा जे गाईडलाईन्स आपण बनवत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे नॅशनल लेवलला आपल्याला ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याचा सहभाग आपल्याला करून द्यायचा आहे. तर राष्ट्रीय मार्गदर्शन तत्वानुसार आपल्याला जे काही आपले गाईडलाईन्स आहेत ते बनवायचे आहेत. त्याच नुसार जसं मी सांगितलं तुमचं स्पेशलायझेशन काय आहे, तुमची लोकल कंडिशन्स काय आहेत किंवा बजेट काय आहे, या सर्वांनुसार तुमची अवेलेबिलिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस काय आहे त्याप्रमाणे तुमचे गाईडलाईन्स तुम्हाला तयार करायचे आहेत. मॅन्युअल मध्ये सहभाग करताना इट शुड बी डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस द हेल्थ केअर फॅसिलिटी. प्रत्येकाला ते उपलब्ध झालं पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर व्हेरियस हेल्थ केअर प्रोफेशनल्स आर डिझाइन्ड बेस्ड ऑन द IPC मॅन्युअल. IPC मॅन्युअल मध्ये त्याचा उल्लेख असला पाहिजे की कुठल्या जे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले हेल्थ केअर प्रोफेशनल्स आहेत त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला त्यांचं प्रशिक्षण देण्यासाठी कुठले प्रशिक्षण प्रोग्राम तुम्हाला कार्यक्रमाची आखणी तुम्हाला करण्याची गरज आहे हे देखील त्याच्यामध्ये नमूद करून द्यायचं आहे. त्याचबरोबर नियमित पुनरावलोकन केलं जावं, वेळोवेळी सुधारित आणि अद्यतनित केले पाहिजे. म्हणजे जसं अपग्रेडेशन्स आहेत, जी गरज आहे त्याच्याप्रमाणे त्याचं जे अपग्रेडेशन आहे ते वेळोवेळी केलं गेलं पाहिजे. इट शुड हॅव स्पेसिफिक प्रोटोकॉल्स, पॉलिसीज, SOPs, दॅट इज स्टँडर्ड ऑफ प्रिकॉशन्स अँड रिकमेंडेशन्स.
म्हणजे कुठले कुठले प्रोटोकॉल किंवा कुठली धोरणं तुम्हाला आखायची आहेत, कुठल्या शिफारसींचा त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे याबाबत देखील तुम्हाला त्या मॅन्युअल मध्ये उल्लेख करायचा आहे. हे जे मॅन्युअल आहे याच्यामध्ये आपल्याला स्पेशली काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचंय की आयपीसी प्रॅक्टिसेस, कुठले कुठले काय प्रोटोकॉल्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की जर इमर्जन्सी वॉर्ड आहे तर इमर्जन्सी वॉर्ड मध्ये समजा तुम्हाला ऍक्सिडेंटचे केसेस तुम्हाला येत आहेत तर तुम्हाला एक प्रोटोकॉल दिलेला आहे की ऑन ऍडमिशन पेशंटला टीटी द्यायचा आहे, त्याचे जे काही वुंड आहेत ते त्याचं परीक्षण करायचं आहे, लगोलग त्याच्या वुंडचं जे काही ड्रेसिंग करायला घ्यायचं आहे, पेशंटचं स्टॅटस बघायचं आहे. हे एक प्रोटोकॉल आखून दिलेला आहे की ज्याच्यासाठी कोणाच्या तरी ऑर्डरशी तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही, तर तिथे जे काम करणारी व्यक्ती आहे ही सक्षम आहे हे प्रॅक्टिसेस विदाउट ऑर्डर देखील करण्यासाठी. तर ह्याचा समावेश कितपत त्यांनी करायचा आहे ते त्याला कितपत बंधनकारक असणार आहे किंवा याच्या पुढे त्याला काही करायची गरज नाही याचा उल्लेख त्याच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर कंट्रोल ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे आपण म्हणतो की वेळोवेळी जसं काही आता गॅस गँग्रीन सारखा पेशंट समजा तिथे आलेला आहे तर त्याच्यानंतर पेशंट गेल्यानंतर किंवा त्याची ट्रीटमेंट होऊन झाल्यानंतर तिथे दुसरं कुठलाही पेशंटची प्रोसिजर न करता पहिलं फ्युमिगेशन करून घेणं हे तेवढंच जबाबदारीचं. तर अशा प्रकारचे जे प्रोटोकॉल्स आहेत त्याचा देखील त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे की कंट्रोल ऑफ एन्व्हायरमेंट करण्यासाठी त्यांनी कुठलं धोरण आखायचं आहे किंवा कुठल्या योजनांचा अवलंब करायचा आहे. नंतर आहे सर्वेलन्स ऑफ हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन्स अँड मॅनेजमेंट ऑफ आउटब्रेक्स. म्हणजे जर कुठले उद्रेक झालेला असेल कुठल्याही प्रकारच्या रोगाचं तर त्याच्यासाठी त्याचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे किंवा इतर जे हे आहेत की हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन जर होत आहे तर त्याच्यावर पाळत ठेवण्याची देखील कशा प्रकारे त्याची गरज आहे किंवा कशा प्रकारे त्याच्यावर पाळत ठेवू शकतो याच्यासाठी ह्याचा देखील समावेश कशामध्ये असला पाहिजे, आयपीसी मॅन्युअल मध्ये असला पाहिजे. IPC manual should include guidelines for IPC in special areas, situations depending upon the services provided by the facility, then preventing infections among healthcare workers and monitoring and evaluation. देखरेख आणि त्याचं मूल्यांकन करणं म्हणजे केवळ मॉनिटरिंग करणं नाही तर आपण जे काही अवलंबतो आहे त्याचा इफेक्ट काय आहे, त्याचा आपल्याला फीडबॅक काय मिळतोय हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये फीडबॅक आपण कशा प्रकारे घेऊ शकतो याचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख किंवा त्याचा समावेश असला पाहिजे. तर या गोष्टी आपल्याला असल्या पाहिजे मॅन्युअल मध्ये. याच नंतर आपण अजून एक छोटीशी केस स्टडी घेणार आहोत ज्या केस स्टडी मध्ये आपण उल्लेख करणार आहोत. A new 1000 bed hospital is being built in a community with a high burden of tuberculosis. A new 1000 bed hospital is being built in a community with a high burden of tuberculosis and HIV. The hospital manager is busy recruiting staff to run the infection prevention and control program. ही सिच्युएशन आपल्याला दिलेली आहे म्हणजे आपण एक नवीन प्रकारचं आपल्याला हॉस्पिटल हजार पेशंट्स असलेलं पेशंटची सुविधा असलेलं हॉस्पिटल नव्याने निर्माण झालेलं आहे. कुठे निर्माण झालेलं आहे तर अशा कम्युनिटीमध्ये निर्माण झालेलं आहे जिथे ट्युबरक्युलोसिस आणि HIV चे पेशंट्स आढळत आहे. तर आपल्या या परिस्थितीशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन असा आहे, व्हॉट शुड बी द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द IPC प्रोग्राम. या IPC प्रोग्रामचे उद्दिष्ट कुठली असली पाहिजे. तर याबाबत कोणी उत्तर देऊ इच्छित का? जर कोणी बोलायचं असेल तर त्यांनी हँड रेज करा आणि स्वतःला अनम्यूट करून उत्तर द्यायची आहेत. येस, कोणी उत्तर देत आहे का? साधा प्रश्न आहे. टीबी आणि HIV असलेल्या कम्युनिटी एरियामध्ये एक 1000 बेडचं हॉस्पिटल नव्याने निर्माण झालेलं आहे. तर तिथे एक IPC प्रोग्राम आपल्याला जर आखायचा असेल तर तिथे आपल्या त्या IPC प्रोग्रामची आपली उद्दिष्ट काय असली पाहिजे? आपण आतापर्यंत इन्फेक्शन कंट्रोल बद्दल बोलत आहोत. बोला स्नेहा लोंढे मॅडम.
स्वतःला Ma'am, unmute no करा. unmute access will be given at this time. They Yes. can write the answers in the chat box. We can नेहा मॅडम बोलतायत, बोला. ऍक्च्युली मॅम याच्यामध्ये आपण जर कम्युनिटीमध्ये पहिलं तर निझोकोमियल इन्फेक्शन आहे ते प्रिव्हेन्शन म्हणजे हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन आपल्याकडनं काही क्रॉस म्हणजे इन्फेक्शन नाही झालं पाहिजे पेशंटला, ते मेन आपलं ऑब्जेक्टिव्ह असेल. आणि दुसरं 2 बायफर्केशन प्रॉपर झालं पाहिजे. स्क्रीनिंग ऑफ द पेशंट अकॉर्डिंग टू मी स्क्रीनिंग प्रॉपर झालं पाहिजे. म्हणजे पेशंट इज एंटरिंग इन कॅज्युअलिटी फ्रॉम दॅट टाइम और एनी ओपीडी ऑल्सो. तर तशानुसार त्यांचं हे झालं पाहिजे असं. ओके, अजून काही बोलू इच्छिता तुम्ही? ऑब्जेक्टिव्ह मध्ये खूप चांगला प्रयत्न होता स्नेहा मॅडमचा, पण याच्या व्यतिरिक्त अजून कुठले ऑब्जेक्टिव्ह आपले असू शकतात? जसं आपण येस बरोबर आहे, आपण इन्फेक्शन प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल बद्दल बोलतो आहोत. जर आपण व्यवस्थितपणे स्क्रीनिंग केलं तर आपल्याला पेशंट स्पेशली डायग्नोसिस करणं फार इझी जाईल. स्पेशली जर ट्युबरक्युलोसिस आणि HIV बद्दल म्हणतो आहोत, त्याची जागरूकता पेशंट्स मध्ये जसं मी आपण कायम बोलतो आहोत, आपल्याला फार प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता डॉट सेंटर्स देखील निर्माण झालेले आहेत. याचं कारण हे आहे की कॉम्प्लायन्स आणि अधेरन्स याची खूप गरज आहे या 2 डिजीज कंडिशन मध्ये, स्पेशली ट्युबरक्युलोसिस आणि HIV. जसं आपल्याला माहिती आहे HIV ड्रग्स आहेत, याचे साईड इफेक्ट फार आहेत आणि त्याच्यामुळे आणि खूप सारे ड्रग्स आहेत, रोजचे ड्रग्स आहेत आणि खूप लॉंग टर्म त्याची ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते. ट्युबरक्युलोसिस हा रिकवर होणारा डिजीज कंडिशन आहे, तर HIV हा रिकवर होणारा देखील डिजीज कंडिशन नाही आणि त्यामुळे लाईफ लॉंग तुम्हाला ड्रग्स घ्यायची गरज आहे. तर त्यामुळे अधेरन्स ठेवणं ही फार खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर आपला हा मोटो असला पाहिजे की अधेरन्स टू द ट्रीटमेंट अँड कॉम्प्लायन्स विथ द ट्रीटमेंट. आणि त्याचबरोबर जसं येस नेहा मॅडमनी सांगितलं, आपल्याला स्क्रीनिंग करून घेणं, पेशंट शोधून काढणं, नवीन पेशंट, जुन्या पेशंटचा फॉलोअप आणि त्यांचा कंटिन्यू फॉलोअप ठेवणं पेशंटचा आणि बरोबर त्यांची ट्रीटमेंट होते आहे की नाही हे पाहणं हा आपला मेन उद्दिष्ट असणार आहे या IPC प्रोग्रामचा. आणि जनजागृती ही फार महत्वाची आहे या डिजीज कंडिशन्स बद्दल. आणि प्रिव्हेन्शन मेथड्स ज्या आहेत त्या प्रत्येकाने अडॉप्ट करायच्या आहेत, त्याच्याबद्दल जनजागृती करणं. तर प्रिव्हेन्शन साठी जे काही आपले मेथड्स आहेत ते त्यांना आपण अडॉप्ट करायला सांगायचे. जसं आपण म्हणतो हँड हायजीन आहे, कफ हायजीन आहे. यानंतरच्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती आपण घेणार आहोत. परंतु हे सगळं आपल्याला इन्क्लूड करू शकतो का एखाद्या आपल्या मेन ऑब्जेक्टिव्ह मध्ये? स्पेशल ऑब्जेक्टिव्ह आपला हाच असणार आहे की प्रिव्हेन्शन करणं आणि कंट्रोल करणं ऑफ दिस स्पेशली कम्युनिकेबल डिजीज लाईक ट्युबरक्युलोसिस अँड HIV. थँक्यू व्हेरी मच. आपण याच्या पुढे जाऊया. याच्यानंतर स्पेशली आपण बघणार आहोत रिस्क असेसमेंट. रिस्क असेसमेंट म्हणजे किती धोकादायक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जेव्हा आपण रिस्क म्हणतो तर रिस्कशी रिलेटेड काय काय गोष्टी येतात. रिस्क म्हणजे जोखीम जी काही आहे ती. तर जोखीम गणना आणि श्रेयीकरण त्याचं ग्रेडिंग आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला जर ग्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणतोय आपण की जोखीम म्हणजे हॅझार्ड्स. हॅझार्ड्स कुठले आहेत? हॅझार्ड इज अन इव्हेंट ऑर अकरन्स विथ पोटेन्शियल टू हार्म. व्हेन हार्म इज लाईकली इट इज रिस्क. तर कितपत होण्याची संभावना आहे, लाईकलीहुड. जेव्हा आपण रिस्क म्हणतो, जोखीम म्हणतो, तर ही जोखीम म्हणजे काय, कशाचं कॉम्बिनेशन असतं? लाईकलीहुड आणि सिव्हिअरिटी. लाईकलीहुड म्हणजे संभाव्यता, कितपत होण्याची शक्यता आहे, आणि त्याची सिव्हिअरिटी म्हणजे त्याची तीव्रता किती आहे. कमी प्रमाणात धक्का लागलेला आहे, खूप जोरात धक्का लागलेला आहे, तर त्याच्यामध्ये फरक येऊ शकतो. तर हे जे संभाव्यता आणि तीव्रता आहे ही जी आपण याची जी गणना करणार आहोत आणि याचं जे राईटली प्रपोर्शन आहे त्याच्यावरनं आपल्याला कळणार आहे की कितपत जोखीम आहे आपल्याला इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल करण्यासाठी.
तर लाईकलीहुडचं जेव्हा आपण म्हणतो की संभाव्यता किती आहे, तर इट इज अ मेजर ऑफ द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रेडिक्टेड, कितपत आपण होऊ शकतो याच्याबद्दल प्रेडिक्शन करणे. रिलेटेड टू हार्म, लॉस और डॅमेज विल अकर, म्हणजे किती आपल्याला हनन होत आहे, किती आपली हानी होते आहे, किंवा कितपत आपल्याला दुखापत होत आहे, याची जी आपण संभाव्यता आहे ही आपण मेजरेबल असते, ती आपण मेजर करू शकतो. त्याच्यानंतर सिव्हिअरिटी म्हणजे त्याची तीव्रता किती असणार आहे. अ मेजर ऑफ द इम्पॅक्ट दॅट द प्रेडिक्टेड हार्म, लॉस और डॅमेज वुड हॅव ऑन द पीपल, प्रॉपर्टी और ऑब्जेक्टिव्ह अफेक्टेड. एकतर व्यक्तीला त्रास होऊ शकतो, किंवा व्यक्तीची जी मालमत्ता आहे तिला त्रास होऊ शकतो, किंवा जी काही कंपनी आहे म्हणा, किंवा जे काही एक प्रकारची जी समिती आहे ती जी आहे ती त्यांना कितपत हानी पोचू शकते, ह्याची जी तीव्रता आहे ती किती प्रमाणामध्ये आहे त्याचं मोजमाप करणे. तर हे जे गणना आहे ही आपल्याला जर करायची असेल तर ही गणना करताना किंवा त्याची श्रेणी आपल्याला जर दाखवून द्यायची असेल तर आपल्याला काय बघायचं आहे, जसं मी म्हटलं, रिस्क इज द फंक्शन ऑफ लाईकलीहुड अँड सिव्हिअरिटी अँड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग व्हॅल्यू ऑफ बोथ. म्हणजे लाईकलीहुड मल्टिप्लाय बाय सिव्हिअरिटी, म्हणजे संभाव्यता आणि तीव्रता यांची जर आपण यांना जर गुणित केलं तर आपल्याला जोखीम कितपत आहे याचा आपल्याला स्कोर मिळेल. स्कोर कशाच्या किती श्रेणीमध्ये असतो, तर तो 4 श्रेणीमध्ये असतो. तर त्याचं वर्गीकरण 4 श्रेणीमध्ये आहे. जर त्याचा स्कोर 1 ते 2 आहे तर ते व्हेरी लो श्रेणीमध्ये मोडतं. त्याच्यानंतर 3 ते 6 असेल तर लो श्रेणीमध्ये मोडतं. 8 ते 12 असेल तर ते मॉडरेट मध्ये मोडतं, आणि 15 ते 25 असेल तर काय आहे, ते अत्यंत हानिकारक आहे. तर आपल्याला दिसतं आहे, आपल्याला ब्ल्यू मध्ये त्यांनी इनसिग्निफिकंट म्हणजे ठीक आहे, आपण ते टॉलरेबल आहे, आपल्याला काही हनन होत नाहीये. मायनर म्हणजे एक छोट्या प्रमाणामध्ये हनन होत आहे, जे त्यांनी ग्रीन कलर मध्ये दाखवलेलं आहे. मॉडरेट म्हणजे अजून त्याच्यापेक्षा थोडं जास्त झालेलं आहे, जे त्यांनी येलो कलर मध्ये दाखवलेलं आहे. मेजर म्हणजे ऑरेंज कलर मध्ये दाखवलेलं आहे, आणि एक भयानक म्हणून ते रेड मध्ये दाखवलेलं आहे, जिथे आपण कॅटॅस्ट्रॉफिक कॅटेगरी मध्ये त्याला मोडत आहोत. इनसिग्निफिकंट असतं तेव्हा नो इंजुरी और आयडेंटिफायबल डॅमेज, नो डिस्ट्रप्शन ऑफ सर्व्हिसेस ऑर द ऑर्गनायझेशन, फायनान्शियल इम्प्लिकेशन्स आर निग्लिजिबल. मायनर जर असेल तर तिथे काय आहे, माइल्ड इंजुरी विल प्रोबेबली रिझॉल्व इन लेस दॅन 1 मंथ, जी एक महिन्यामध्ये जी भरून निघू शकते. द इम्पॅक्ट वुड थ्रीटन द इफिशियन्सी ऑफ स्मॉल ऍस्पेक्ट्स ऑफ द ऑर्गनायझेशन, आणि स्मॉल फायनान्शियल इम्प्लिकेशन्स मे बी देअर, तेव्हा आपण मायनर मध्ये त्यांना मोडत आहोत. मॉडरेट जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा इंजुरी आहे, सम इंजुरी आहे, कुठल्या प्रकारची आहे, इमोशनल आहे, सायकोलॉजिकल आहे, किंवा फिजिकल आहे. म्हणजे एकतर ती भावनिक असू शकते, मानसिक असू शकते, किंवा ती शारीरिक रित्या देखील असू शकते, ज्याने आपल्या शरीराची जी निरोगत्व आहे त्याचं हनन होऊ शकतं, आणि ते भरून काढण्यासाठी आपल्याला 1 महिन्यापेक्षा जास्त किंवा काही महिन्यांमध्ये ती भरून निघू शकतं. देन डिस्ट्रप्शन टू ऑर्गनायझेशन कुड बी मॅनेज, म्हणजे डिस्ट्रप्शन आहे पण ठीक आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये ते मॅनेज होऊ शकतं. आणि त्याचबरोबर मॉडरेट फायनान्शियल, आर्थिक दृष्ट्या देखील त्याचं हनन झालेलं आहे. मेजर जेव्हा म्हणतो तेव्हा काय आहे, सिरियस इंजुरी आहे, जी भरून निघेल पण कुठेतरी अपंगत्व किंवा विकृती राहण्याची शक्यता आहे. सिरियस डिस्ट्रप्शन टू द ऑर्गनायझेशन अँड हाय फायनान्शियल इम्प्लिकेशन, आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. कॅटॅस्ट्रॉफिक जिथे म्हणतो तिथे काय आहे, इट मे बी सिग्निफिकंट फॉर द परमनंट डिसॅबिलिटी ऑर डेथ, म्हणजे जीवितहानी जिथे आपण म्हणतो होऊ शकते. ऑर्गनायझेशन अनेबल टू फंक्शन, जिथे ऑर्गनायझेशन बंद होण्याची पाळी येऊ शकते. अँड हाय फायनान्शियल, जे आर्थिक नुकसान आहे जे भरूनच काढू शकत नाही, अशा प्रकारची जी सिव्हिअरिटी आहे त्याला आपण कॅटॅस्ट्रॉफिक सिव्हिअरिटी म्हणतो. त्याच्यानंतर संभाव्यता जिथे म्हणतो तर रेअर संभाव्यता आहे, यू कॅनॉट बिलीव्ह दॅट अन इव्हेंट ऑफ दिस टाइप विल अकर इन द फॉरसेबल फ्युचर, म्हणजे इथे अशा प्रकारचं इथे घडूच शकत नाही असं जेव्हा तुम्हाला वाटतं.
अनलाइकली म्हणजे हा दॅट दिस टाइप ऑफ इव्हेंट विल हॅपन, कदाचित होऊ शकतं. लाईकली म्हणजे 50-50 चान्सेस आहेत की हे घडू शकतं. हायली लाईकली म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये होऊ शकतं, पण फार फ्रिक्वेंटली ते घडत नाहीये. आणि येस सर्टेनली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे काय आहे, हे फार फ्रिक्वेंटली घडत आहे आणि वारंवार ते आपल्याला दिसून येत आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो प्रपोर्शन आहे त्याचं मल्टिप्लिकेशन आहे इनसिग्निफिकंट आणि सिव्हिअरिटी इफ इट इज सिग्निफिकंट अँड लाईकलीहुड इफ इट इज रेअर, ओके, देन इट विल बी व्हेरी लो. तर आपल्याला व्हेरी लो त्यांनी ग्रीन मध्ये दाखवलेले आहेत, लो आपल्याला येल्लो मध्ये दाखवलेले आहेत, ऑरेंज मध्ये आपल्याला त्यांनी मॉडरेट प्रकारची जी रिस्क आहे ती दाखवलेली आहे. आणि हाय रिस्क आपण बघू शकतो जेव्हा मेजर आणि हायली लाईकली असतील किंवा सर्टेन असतील तेव्हा हाय प्रपोर्शन आहे. कॅटास्ट्रॉफिक मध्ये देखील त्यांनी कॅटास्ट्रॉफिक आणि सर्टेन फाय आहे तेव्हा हाय फाय म्हणजे एकदम 25 त्यांनी मार्किंग दिलेली आहे, इतपत रिस्क त्याच्यामध्ये असू शकते. तर अशा प्रकारे आपण जी तीव्रता आणि संभाव्यता आहे त्याच्या प्रमाणामध्ये आपण त्याची संभाव्यतेचे श्रेणीकरण करू शकतो. आणि त्या प्रमाणामध्ये तुम्हाला तयार राहायचं आहे की आपल्याला ही रिस्क आहे, या रिस्कवर या रिस्क असेसमेंट बेस्ड तुम्हाला काय करायचंय, मॉनिटरिंग आणि फीडबॅक घ्यायचा आहे. प्लॅन ऑफ ऍक्शन तुम्ही तयार करायची आहे. कोणी करायची आहे तर ICC कमिटीने तयार करायचे. उद्दिष्ट काय असणार आहे, द मेन पर्पज of monitoring is to achieve behavioral change and process modification to reduce hospital acquired infection and improve patient safety and quality of care. प्रमुख कारण आपलं काय राहणार आहे हे मॉनिटरिंग करणाऱ्याचं, तर आपल्याला जे काही बिहेवियर चेंज जे एक्सपेक्टेड आहे आपल्याला ते बिहेवियर चेंज आपल्याला दिसत आहे का, म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो की प्रत्येकाने हँड हायजीन केली पाहिजे, तर तेवढ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जण बिफोर आफ्टर हँड हायजीन करत आहे का, जी टेक्निक दिलेली ती त्यांनी अडॉप्ट केलेली आहे की नाही, तर हे मॉनिटर करायचं आहे जेणेकरून आपल्याला क्वालिटी आपली कितपत उंचावली आहे हे त्याच्यामधून कळेल. आणि त्याचबरोबर आपण काय कशामध्ये आपल्याला फरक आढळून येणार आहे, तर आपल्याकडे हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन कितपत होत आहे त्याच्यावरून आपल्याला ते आढळून येणार आहे. त्याचबरोबर आपल्याला मॉनिटरिंग अँड फीडबॅक मध्ये खूप कशाचा अवलंब आहे, तर की इंडिकेटर्स अँड टार्गेट शुड बी मेड फॉर मॉनिटरिंग पर्पजेस. आपल्याला कशा प्रकारे आणि कुठे आपल्याला गरज आहे इन्फेक्शन कंट्रोल करण्याची आणि कुठे आपल्याला वर्कआउट करायचं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर इंडिकेटर्स आपल्याला शोधून काढायचे आहेत. आपल्याला फीडबॅक जे काही मिळतं किंवा जे काही आउटकम आपल्याला भेटत आहे त्याच्यावरनं आपल्याला संभाव्य कळत आहे की कुठे आपल्याला काम करण्याची गरज आहे. आपल्याला आपण इंडिकेटर्स कुठले असू शकतो, जसं मी सांगितलं कॉम्प्लायन्स विथ द प्रोसेस म्हणजे हँड हायजीन केली आहे की नाही, केअर बंडल्स म्हणजे केअर बंडल्सची बंडल केअर होते आहे की नाही. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण IV लाईन आपण सांगितलेली आहे 3 दिवसाच्या वरती IV लाईन ठेवायची नाही. IV लाईन जर एखाद्याला जास्त दिवस गरज आहे तर 3 दिवसाच्या नंतर देखील हवी असेल तर 3 दिवसाच्या नंतर काय करायचं, ती IV लाईन चेंज करायची, ती काढून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला IV लाईन टाकण्याची गरज आहे. का, तर आपल्याला तिथलं इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं. कॅथेटर जर आपण म्हणत असू पोलीस कॅथेटर आहे, सिलिकॉन रुशचं कॅथेटर असेल तर आपल्याला काय करायचंय, 7 दिवसांनी ते कॅथेटर बदलायचं आहे. कॅथेटर केअर तर डेली द्यायचीच आहे, परंतु 7 दिवसांनी काय करायचंय, ते कॅथेटर आपल्याला बदलावं लागणार आहे. जर रुशचं कॅथेटर आहे, सिलिकॉनचं कॅथेटर आहे तर आपल्याला ते 3 महिन्याने बदलायचं. तर त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करतो आहोत की नाही, तर हे कॉम्प्लायन्स आपण प्रोसेस बरोबर ठेवतो आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. रिझल्ट्स ऑफ नॉलेज, ॲटिट्यूड अँड प्रॅक्टिसेस स्टडीज टू इंडिकेट द बिहेवियरल चेंजेस. आपण छोट्या प्रमाणामध्ये आपण रिसर्च करू शकतो, आपण डाटा घेऊ शकतो, नॉलेजसाठी क्वेश्चनियर देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला कळेल की त्यांचं नॉलेज कितपत वाढलेलं आहे, ते प्रॅक्टिसेस करतात तर त्याच्यामध्ये कुठलं लॅकिंग आहे आणि कुठल्या गोष्टी त्या करत आहेत. BMW रूल्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण रंगाप्रमाणे वर्गीकरण केलेलं आहे की कुठला कचरा कुठे टाकायचा आहे, ओला कचरा कुठे टाकायचा आहे, सुका कचरा कुठे टाकायचा आहे. स्पेशली बायोमेडिकल बद्दल आपण म्हणतो आहोत की जैविक वर्गीकरण केलेलं आहे, म्हणजे ज्याच्याशी रिलेटेड आपल्याला जे काय आहे
आपले जे ह्युमन बिंगच्या कुठल्या तरी फ्लुइडच्या ब्लडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे आणि आता त्याचे जे मटेरियल टाईप आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला वर्गीकरण केलेलं आहे. जसं आपण म्हणतो की रेड बॅग मध्ये आपले जे ब्लड फ्लुइडशी जे काही रिलेटेड आपले गॉस्पिसेस आहेत, बँडेज आहेत, ते कुठे गेले पाहिजे तर आपले रेड मध्ये गेले पाहिजे आहेत. येल्लो मध्ये आपले एम्प्युट पार्ट जे आहेत ते येल्लो मध्ये गेले पाहिजे. ब्लॅक मध्ये आपलं फूड मटेरियल गेलं पाहिजे. आपण हे केलेले आहेत शार्प इन्स्ट्रुमेंट साठी आपण प्रूफ ब्रेक प्रूफ जे काही कॅन्स आहेत ते वापरत आहोत. त्याच्याशी आपला कॉम्प्लायन्स आहे की नाही, आपण ते फॉलो करतो आहोत की नाही, ह्याचं मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आपले जर हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शनचं आपण स्टॅटिस्टिक ठेवतोय तर त्याच्याद्वारे आपल्याला कळेल की किती प्रिव्हेलन्सेस आहेत आणि किती इन्सिडेन्सेस आपल्या हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत. त्याचबरोबर इव्हॅल्युएशन ऑफ द आयपीसी प्रोग्राम शुड बी डन पिरियडिकली टू चेक प्रोग्रेस. जे काही प्रोग्राम आपण करत आहोत त्याचं इव्हॅल्युएशन पण झालं पाहिजे. इन्शुअर आयपीसी ऍक्टिव्हिटीज आर डन इन अकॉर्डन्स विथ द रिक्वायरमेंट. जशी जशी गरज आहे तसे प्रॅक्टिसेस फॉलो केले जात आहेत की नाही, जशी तुम्हाला जशी डिमांड आहे तशी जशी मागणी आहे तसा पुरवठा होतो आहे की नाही. आयडेंटिफिकेशन ऑफ एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट, कुठे कुठे गरज आहे तुम्हाला इम्प्रूव्ह करण्याची ते तुम्हाला तिथे पाहिलं पाहिजे. जस्ट फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जर काही आपण प्रोसिजर्स म्हटलेल्या आहेत, जसं आपण फार पूर्वी आपण 3 बॉटल मेथड करत होतो, त्याच्यामध्ये आपण डेटॉल, सोप सोल्युशन आणि वॉटरच्या 3 बॉटल्स घेत होतो आणि प्रत्येक बॉटलमध्ये थर्मामीटर टाकून आपण टिप पासून बॉडी पर्यंत किंवा बॉडी पासून टिप पर्यंत असं कॉटनने पुसून घेत होतो. परंतु कालांतराने असं आढळ Prajakta ma'am, can you hear me? Participants, can you hear me? This is Sanchika. हाँ, मुझे लगता है वो ड्रॉप कर गई हैं, वो फिर से ज्वाइन करेंगी. प्लीज आप लोग थोड़ा वेट करें.
Prajakta ma'am, have you joined? I cannot see you. Okay, am I audible? Yes, ma'am, I can hear you now. Please. Please go ahead. Sorry, there was some problem okay, ma'am. with the internet. Actually, we were at the end of the session. My take-home message was prevention of hospital-acquired infections are a responsibility of all individuals working in healthcare. All personnel should be aware of their roles and responsibilities in preventing infection. IPC programs are a comprehensive package which deals with IPC holistically. इन शॉर्ट आपल्याला असं सांगायचं आहे की आपल्या जे कोणी टीम मेंबर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून या इन्फेक्शन कंट्रोलच्या अगेन्स्ट आपल्याला लढा द्यायचा आहे आणि हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन जे आहेत आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे जेणेकरून आपल्याला स्वतःला इन्फेक्शन होणार नाही आणि पेशंट्सला देखील इन्फेक्शन होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाची ही वैयक्तिक देखील जबाबदारी आहे की आपण जे काही आयपीसी कंट्रोल प्रिव्हेन्शन साठी आपल्या ज्या पॉलिसीज आहेत त्या आपण फॉलो करायच्या आहेत आणि प्रॅक्टिसेस आपण फॉलो करायचे. आणि मला असा आत्मविश्वास आहे की इथे उपस्थित जेवढ्यांनी हे सेशन्स अटेंड केलेले त्यांना याचं महत्व कळलेलं असेल. इन्फेक्शन कंट्रोल कमिटी बद्दल पण देखील तुम्हाला हे महत्व कळलेलं असेल आणि प्रत्येक जण हे आपल्याला जे काही प्रॅक्टिसेस फॉलो करायच्या आहेत त्या नक्की करतील आणि इतरांना देखील सल्ला देतील की कशा प्रकारे तुम्हाला इन्फेक्शन कंट्रोल करायचंय. थँक्यू व्हेरी मच फॉर पेशन्स लिस्निंग. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर यू ऑलवेज वेलकम. तुम्ही विचारू शकता, स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये देखील विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, ma'am, for your excellent lecture, and the messages in the chat box are really very overwhelming that participant had liked your lecture like anything. अब हम आगे बढ़ते हैं और मैं ने सबको अनम्यूट एक्सेस दिया है. किसी का कोई सवाल है तो अपने आप को अनम्यूट करके पूछ सकता है या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है. Thank you, ma'am. Very nice lecture. Thanks a lot. Thank you. Thank you, ma'am. Very informative lecture. Thank you, madam. प्लीज किसी का कोई सवाल सेशन से रिलेटेड तो वो पूछ सकता है और बाकी लोग जो लोग नहीं बोल रहे हैं प्लीज अपने आप को म्यूट पे रखें जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सकें. Thank you, ma'am, for your lecture. सेशन से रिलेटेड अगर कोई भी सवाल है तो आप अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकते हैं या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकते हैं. Thank you, ma'am. Thank you, ma'am. पूजा जी कोई सवाल है आप पूछ सकती हैं. किसी का कोई सवाल हो तो अनम्यूट करके पूछ सकता है या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है. किसी का कोई सवाल हो तो अपने सवाल को पूछ सकता है. वहां पे बैठ जाइए.
किसी का कोई सवाल हो तो वो पूछ सकता है। मला विचारायचं अभी मीटिंग कोई भी छोड़ के नहीं जाएगा, अभी हमने सेशन अभी चालू है। If you have any question, please ask your question in the chat box, or else unmute yourself to speak. If there are no questions, then we will say a big thank you. Prajakta ma'am, can you hear me? Yes, ma'am. A big thank you to you that you came together here all together and gave an excellent lecture. All the participants are liking like anything. The response in the chat box is really very encouraging. Thanks for taking this lecture. And also, ma'am, I would request you that you please motivate the participants to attend all the lectures in the same batch. They are in BMC batch 6. Yes, I would like to Ma'am, सगळ्यांना in Marathi language. Yes, सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की खूप चांगले सेशन्स ठेवलेले आहेत इको इंडियाने. बेसिक आहे दिन आपण करतच आहोत, पण थोडं पॉलिश होण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी हे फार गरजेचं आहे. तर मी अशी सगळ्यांना विनंती करून करते की जे तुम्हाला ज्या टायमिंगला सांगितलेलं आहे, प्लीज त्या टायमिंग मध्ये तुम्ही लॉग इन व्हा आणि पूर्ण सेशन्स अटेंड करा. खूप चांगले सेशन्स आहेत आणि तुमच्या प्रोफेशनल भवितव्यासाठी आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी देखील हे खूप चांगले आहेत. तर प्लीज तुम्ही सर्वांनी ज्या टायमिंगला सांगितलेले आहे, ज्या तारखेला सांगितले आहे त्या तारखेला याच्या पुढील देखील सर्व सेशन्स याच बॅच मध्ये तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा. थँक्यू व्हेरी मच. Yes, ma'am. Thank you. अच्छा, अभी कोई भी छोड़ के नहीं जाएगा. 1 मिनट, कोई भी लेक्चर छोड़ के अभी नहीं जाएगा. अभी कुछ क्लोजिंग रिमार्क्स देने हैं, अभी फीडबैक फॉर्म भी भरना है. मैंने फीडबैक फॉर्म का लिंक चैट बॉक्स में डाला है. सब लोग से रिक्वेस्ट करूंगी कि फीडबैक फॉर्म भरें और फॉर्म भरें. आप इंग्लिश मराठी लैंग्वेज में किसी में भी फीडबैक फॉर्म भर सकते हैं और बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा. फीडबैक फॉर्म भरना कंपलसरी है. ठीक है, अगला सेशन जो आप लोग का होगा वो सेशन आप लोग का 2 तारीख को है, सॉरी 2 दिसंबर को 3 PM. मतलब आपके लेक्चर्स ट्यूसडे एंड थर्सडे को होंगे. 2 दिसंबर 3 PM आपका नेक्स्ट लेक्चर होगा. उसका इनवाइट आप लोग के पास ऑलरेडी जा चुका है, तो आप लोग को जरूर आना है, कोई भी लेक्चर मिस नहीं करना है. फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. क्या किसी ने फीडबैक फॉर्म भर लिया है जो मुझे मीटिंग चैट बॉक्स में लिख के बता दे. सब लोग फीडबैक फॉर्म भरेंगे. बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा. अगर आपने फीडबैक फॉर्म भर लिया है आप मीटिंग छोड़ के जा सकते हैं. अगला सेशन मैंने आपको बता दिया है 2 दिसंबर को होगा. 3 PM 3 बजे होगा. आप लोग को जरूर आना है, छोड़ना नहीं है. थर्सडे को होगा. उसका इनवाइट ऑलरेडी मैं भिजवा चुकी हूँ. आप लोग अपनी ईमेल चेक कर सकते हैं.
जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो मीटिंग छोड़ के जा सकता है। मैंने अगला सेशन की डेट्स भी बता दी हैं और आप लोग जरूर आइएगा, छोड़िएगा मत। जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो मीटिंग छोड़ के जा सकता है। अब हमारा मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है। अब आप हाँ, तो अब हमारा मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है। मैं अगले 1 मिनट में मीटिंग को क्लोज कर दूंगी। आज आप सब लोग यहाँ पे आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। अगला सेशन आप लोग का 2 दिसंबर को दिन में 3 बजे है, थर्सडे को है, गुरुवार को है। आप लोग को जरूर आना है, कोई भी सेशन मिस नहीं करना है, ठीक है। और हर सेशन की जानकारी मैं सभी को ईमेल से दे दूंगी। कृपया आप लोग अपना हमेशा अपना दिन में एक बार अपना ईमेल जरूर चेक करें, जिससे कि आपको डिटेल्स मिल जाए सेशन कब है। वैसे आपका सेशन मंगलवार और बृहस्पतिवार को, मतलब ट्यूसडे एंड थर्सडे को 3 बजे होगा, ठीक है। ट्यूसडे थर्सडे को 3 से 5 का टाइम है। कभी जल्दी खत्म हो जाएगा, जब लगभग अभी हम खत्म करने वाले हैं, तो डिपेंड करता है सेशन कितना लंबा चला। तो फिर हम थर्सडे को मिलते हैं। तब तक आप लोग से मिलके मुझे बहुत अच्छा लगा, और अगले सेशन में फिर से मुलाकात होगी। हमारी यही ट्रेनर मैम उस सेशन में भी आएंगी। तो अब हम विदा लेते हैं। तब हाँ, मैं सबको नमस्कार करती हूँ। धन्यवाद। जय हिंद।
अब मैं मीटिंग क्लोज करने जा रही हूँ।